आजच्या शिवेचं निमित्त सर्वांना ज्ञात आहे. श्राद्धकर्म आहे, श्राद्ध तिथी आहे. 2 वर्ष करता आलं नाही, काहीतरी धार्मिक अडचणी आल्या कुळातल्या. हे 4थं वर्ष श्राद्ध आहे विठ्ठलदादांचं. जाणं क्रमप्राप्त आहे, कोण कसं जाईल सांगता येत नाही. पण हरिभक्ताचा नामधारकाचा देह कुठेही पडला तरी त्याला दोष मानायची गरज नाही. वारकऱ्याच्या जाण्यासाठी काळशुद्धी मानायची गरज नाही. वारकऱ्याची गती ही योगभ्रष्ट पुरुषापेक्षा मोठी आहे. योगभ्रष्टाला देखील काळशुद्धा देह ठेवावा लागतो. उत्तरायण बघावं लागतं, दक्षिणायन बघावं लागतं. भीष्माचार्यांनी उत्तरायणाची वाट पाहत देह तसा ठेवला, इच्छामरणी होते. पण वारकऱ्याला मात्र देह पालखीत बसला काय आणि कुठं पडला काय. जडभरत राजासारखी आमच्या वारकऱ्यांची उन्मादवत अवस्था आहे. देहीच विदेही भोगू दशा. पण वारकऱ्याच्या देहाविषयी जाण्याविषयी शंका कुशंका करायच्या नाहीत. जाणं अशुभ वाटतं, वाईट वाटतं. वास्तव कीर्तनात बोलताना नको वाटतं लोकांना. पण कीर्तनात न पटणारं सांगणाराच बुवा पाहिजे महाराज. पटणारं सांगणारा बुवा झाला की मग संसार वाढला. न पटणारा बोलणारा बुवा असावा. म्हणजे संसार वाईट आहे असं सांगणारा कीर्तनकार आवडत नाही महाराज. संसार दुःख मूळ माऊली लिहितात, तुकोबाराय लिहितात. दुःखाचं मूळ आहे. मग इथं प्रत्येक आलेला जीव जर कर्मभूमी म्हणून आलेला असेल, दुःखातच जन्म असेल, तर त्याला सुख नावाची गोष्ट कशी मिळेल? जन्म मरण ही दूत हे आहे. एक जन्माचा काट आहे, एक मरणाचा काट आहे. यामध्ये सगळा व्यवहार तुमचा आमचा होत आहे. याला आम्ही भ्रमानं सत्य समजलं. या सत्यत्वाला संसार असं म्हणतात. यामध्ये मग मोठे मोठे महाराज क्रांतदर्शी पुरुष आले, मोठे मोठे कर्मशील ग्रहस्थ आले. पण त्यांना देखील हे जग सोडावं लागलं. जाणं क्रमप्राप्त आहे, शोक करायचा नाही. आजच्या दिवशी आठवण काढावी असा नियम आहे. धर्मशास्त्र सांगतं आजच्या निमित्तानं थोडंसं अन्नदान व्हावं, थोडं पिंडदान व्हावं, अग्निसंतर्पण व्हावं. त्यानिमित्तानं 4 वारकऱ्यांना अन्न जीव घालावं. या गोष्टी शास्त्रानं सांगितल्यात म्हणून करायच्या. शास्त्रावर अजिबात संशय धरायचा नाही. हे असं का म्हणत जर बसलो तर महाराज मग वेळही निघून जाईल आणि शेवटी नास्तिकपणाचं खापर अंगावर येईल. त्याच्यापेक्षा आहे ते मान्य करायचं आणि इथून काय व्हायचं? आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा असलेले. आयुष्य मोजका येते हे आपल्या हातात नाही. म्हणून आलेल्या आयुष्याचं संधीचं सोनं करायचं. ही कर्मभूमी आहे. म्हणून इथं धर्माचे नियम काही पाळावे लागतील. आजची तिथी मुलाला गृहस्थाश्रम यासाठी पर्व काळ आहे मला. आजच्या तिथीला आठवण काढणं, त्यांच्या निमित्तानं काही शिधा दक्षिणा ब्राह्मणाला देऊन संतुष्ट करणं, त्यांच्या निमित्तानं नामस्मरण करणं. कारण गेलेल्या जीवाविषयी आम्ही एवढंच करू शकतो, काही देता येत नाही. आणि मग जे दिलं जातं ते शास्त्रानं पौष्टिक म्हणून पिंडातून सांगितलेलं आहे. हे इथं दिलेलं तिथं पोचतं असं काही म्हणत बसू नये. जग विज्ञानात गेलेलं आहे मला. आम्ही श्रद्धावान माणसं आहोत आणि श्रद्धावान आणि विज्ञानाची कास धरावी. विज्ञान आणि श्रद्धा वेगळी नाहीच तसं बघायला गेलं तर. पण शंका कुतर्क येतात तिथं मात्र आपण काय करावं? एक धर्मशास्त्राची आज्ञा पाळावी. कारण धर्मशास्त्र हे संत जर मान्य करत असतील तर आपण का करू नये? म्हणून मोठ्या मोठ्या महापुरुषांनी महाराज गृहस्थाश्रम यासाठी हा पर्वकाळ सांगितला. ज्ञानोबाराही स्वतः सांगतात, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करविती पार्वणे, का माता पितर मरणे अंकित जे दिवस. देवाची सेवा करणारे देवलोकाला जातील, पितरांची सेवा करणारे पितृलोकाला जातील. अन्य लोकांची वास्तव्य आहेत, वेगवेगळे लोक आहेत, ते सगळे अदृश्य लोक आहेत महाराज. आजच्या तिथीला पितर वायुरूपानं येतात आणि अन्न सेवन करतात. आता वायू मुळात दिसतच नाही म्हणून मान्य करायचं नाही काय? वारा वाजतो मानावा, तरी रुकू डोलता देखावा. झाड हलतंय म्हणून वारं मान्य करावं लागेल का नाही? तसं अन्न हे खालं पितरांनी कसं आहे मान्य? पितरांचं शरीर काय आमच्या इतकं नाही. त्यांचं परिमाण वेगळं आहे. पितरांचा देह मोठा आहे. पितरांचा आमचा महिना म्हणजे आमचा 15 तो पितरांचा 1 दिवस 12 तास आणि आमचं 15 दिवस ती त्यांची एक 15 दिवसाची 12 तासाची एक रात्र. एक अहोरात्र दिवस म्हणजे 1 महिना पितरांचा. एवढं दीर्घ आयुष्य पितृलोकातलं आहे. आणि मग 1 वर्ष तो जीव वैतरणी नदीच्या काठाला पिंडदान लाभावं म्हणून बसलेला असतो. आणि वैतरणी पार होणं हे दुःखाचं फार त्रास आहे पुढे महाराज. वैतरणी म्हणजे काय शुद्ध जल नाही, रक्तपू मांस चिखल भरलेला आहे. तिथून जाण्याकरता मग गृहस्थाश्रम यांना आठवण काढावी. त्याच्या पितरांनी पुढल्या राहिलेल्या उरलेल्या लोकांनी पुरोगामी पुढल्या लोकांनी त्यांच्या कल्याणासाठी म्हणून काहीतरी अन्न संतर्पण व्हावं म्हणून ह्या क्रिया कराव्यात.
तुकोबारायांनी आपल्या वडिलांचं श्राद्ध घातलं, अशी कथा तुम्हाला सर्वांना महिपती बाबांनी मांडलेली आहे महाराज. जिजाबाई सांगते त्यांना की एके दिवशी जिजाबाई निश्चित तुकोबारायाशी बोलत, आजी तुझ्या वडिलाची पुण्यतीत साहित्य किंचित असे ना, घरात साहित्य किंचित नाही, उद्या तीत आहे वडिलांची, काहीतरी कर. मग महाराज ते निघून जातात, काहीतरी भाजी आणतो म्हणून. सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. डोंगराकडे जाताना एका शेतकऱ्याचा गहू उपडाय सुरू होता. गहू आता तुकोबाराय काय अंग चोरून काम करणारे नव्हेत, कुचर आमच्यासारखे नव्हेत. त्यांनी पात धरली महाराज. तो शेतकरी म्हणाला, हे पुरा जर पात उपडून दिली तर 4 पेंड्या देईन. तुकोबारायांनी मनोदय असा केला की 4 पेंड्या नेऊन आपला गहू मळायचा आणि सांजा भरडून देवाला नैवेद्य दाखवावा. 12 वाजेपर्यंत येईल म्हणून गेलेले तुकोबाराय मग घरातनं बाहेर पडले तर जिजाई घरात येईल असं मानत नव्हती. कारण हा जिकडं जाईल तिकडं महाराज पांडुरंग ध्यानी पांडुरंग. एवढ्या मोठ्या महापुरुषानं महाराज गेले, गहू सवंगायला उपडायला गेले आणि इकडं देवाला चिंता पडली. 12 वाजता संकल्प सोडलाय तुकोबारायांनी, त्याच्याकरता मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून स्वतः तुकोबारायांचं रूप धारण करून शिदा सामुग्री घेऊन देऊच्या माळाला आले. देहूच्या अखंड करंजाईच्या बेटापासून वर्णन आहे त्यांचं, जिथं नांदुर्गीचा आता जो माळ आहे त्या माळाला पंक्ती उठवल्या म्हणतात इंद्रायणीच्या काठालाच. आणि तुकोबारायांनी सगळ्या गावकऱ्यांना स्वतः रुक्मिणी माता अन्न रांधतात. आता जिथं रिद्धी ज्यांच्या महाराज पायाच्या दाशी आहेत असे रुक्मिणी माता साक्षात लक्ष्मी आहे आणि स्वतः अन्न तयार करते. सेवा कुणाची करायची आहे? माझ्या वडिलांची निराशी गा देवा, ज्यांच्या घरात 8 पिढीला पांडुरंगाची उपासना सुरू आहे, अशा पुरुषांच्या घरात श्राद्धकर्म करण्यासाठी रुक्मिणी माता स्वतः अन्न रांधतात. तुकोबारायांच्या रूपात देव स्वतः सगळं साहित्य करतो. आणि मग तुकोबाराया रूपी देवाला आठवण येते की आता मी हे अन्न तयार करायला खरं आमंत्रण दिलेलं नाही. आता उद्या लग्न आहे म्हटलं आज आमंत्रण द्यावा, हा व्यवहार आहे महाराज. काय उद्या सगळं ट्रकात बसायला लागले जेवायचाला म्हणून चालेल? नाही चालणार. व्यवहार म्हणून मग देवाला आठवणीत आलं. कारण देवाला लोकव्यवहार फारसा कळत नाही. आम्हाला जीवाला जेवढा व्यवहार कळतो तेवढा देवाच्या साम्राज्य, कारण देवाचं जगच वेगळं आहे, संतांचं जग वेगळं आणि जीवाचं जग वेगळं आहे. देवाला जाणीव झाली. देव म्हणाले मग मला लवकर गेलं पाहिजे. तेव्हा अनंत रूप धारण केली म्हणतात की मग घरोघरी जाऊन सत्वर आमंत्रण देतसे शारंगधर, आमचे घरी आहेत पितर यावे सत्वर भोजना. सगळ्यांनी आंघोळ्या करून इंद्राणीच्या डोहातून या म्हणाले लवकर. प्रत्येकाला पाटावर बसून महाराज पाद्यपूजा केली. प्रत्येकाची देवानं तीर्थप्राशन केलं. एका महान भक्तासाठी अखंड देऊची पाद्यपूजा कोणी केली? पांडुरंग परमात्म्यानं केली. सर्वांना विळा दक्षिणा देऊन महाराज उपहार देऊन त्यांना जेवण घालून स्वहस्ते देवानं वाढलं. आणि मग शेवटी जिजाबाईला म्हणाले उरलेलं अन्न आहे हे दलितांना वाटण्याकरता म्हणून दिलं. आणि भांडी विसळून धुवून आणतो म्हणून जे डोहाकडे निघून गेले. कारण आता व्यवहार भक्ताच्या शरीरात करणं योग्य नाही, आता घरात पाऊल टाकणं योग्य नाही. तिथं वाईट वाटलं देवाला, हे असं करणं बरं नाही. म्हणून देवाने भांडी डोक्यावर घेतली आणि ते गुप्त जे झाले ते परत गेले. आणि मग इकडं महाराजांना जाणीव झाली खरोखर गहू उपडायला लागलेले होते. दुपारची वेळ टळली. महाराज पितरांना जे भोजन द्यायचं ती 12च्या पुढं वेळेला जेवण द्यायचं असतं. हे आमची लोक भूक लागली की लगेच वाडा म्हणते, ते चूक आहे महाराज. कारण परिपूर्ण दिवस 12ला यायला लागतो. सूर्यदेव साक्षी नाही, अग्नीचंच कार्य आहे पोटात. हरिरदाता हरिरभोक्ता, तो पचवणारा हे अहम वैश्वानरो भूत्वाम. अग्नीचा संस्कार मोठा आहे मानवी जीवनामध्ये. प्रत्येक ठिकाणी अग्नी पेटवल्याशिवाय कार्य होत नाही. शेवट अग्नीशिवाय सुद्धा आमचं दहन होत नाही. कोणत्याही लग्नात सुद्धा अग्नीच असतो. आता ते आणत नाहीत म्हणा, भाग वेगळा. ती आता महात्म्य कळलं नाही. यज्ञ करतात. उदरभरणनो हे जाणीजे यज्ञकर्म. यज्ञकर्म म्हणजे अग्नीची संदर्भातच आहे. तर सूर्यनारायण 12ला यावा त्या साक्षीनं अग्नीला संतर्पण करून अन्न वाढावा असा धर्मशास्त्राचा प्रघात आहे. म्हणून देवानी 12 वाजता सगळ्यांना वाढून रिकामं केलं. पण महाराजांना आठवण आली 12च्या पुढं. आणि मग काही ज्या पेंड्या दिल्या होत्या महाराज त्या डोक्यावर घेऊन येताना त्या गव्हाचं कूस एका कर्मधर्म संयोगानं मधमाशीच्या पोळ्याला लागलं म्हणे. आणि त्या माशा उडल्याने महाराजांच्या अंगावर बसल्या. मग त्यांना कळून आलं की मी सकाळी संकल्प केला होता पितरांना अन्न घालीन, आणि ते न पूर्ण केल्यामुळं ते पितर माझं रक्त काय करायला लागले, तो प्यायला लागले. आता हात करून उडवायचं नाही म्हणाले त्यांना. आणि हे उपनिषदात वचन आहे महाराज. पितरांना जर संतुष्ट नाही केलं तर पितर रक्त पितात त्या दिवशी. मग आता हे तुकोबारायांना मी जाणीव असेल महाराज. पांडुरंगानं मंद झुळूक वाऱ्याची एक घेतली आणि त्या रूपानं त्या माशा उडवल्या. महाराजांचा देह आराम केला आणि घराकडे आले. कळालं नाही महाराजांना, स्वस्त वाटलं. पण घरात आल्यावर जिजाईंचा जो सगळा पसारा बघितल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की काय हे जेवणाची व्यवस्था हे कसं कसं केलं? तर तुम्ही सकाळपासून सगळी व्यवस्था केली, तुम्हीच गावाला वाढलं, तुम्हीच पाद्यपूजा केली, आणि असं काय बोलता म्हणा, तुम्ही भानाम आहेत का?
त्यावेळी महाराज म्हणाले, मी यातलं काही केलं, मी गहू घेऊन पेंड्या आलोय बघ म्हणाले, दारात आहे. आता त्या महाराज त्या कांडायच्या आणि मग त्या काय करायचं, त्याचा सांजा करायचा, पुढलं श्राद्ध येईल का काय की एवढा वेळ त्याला. आणि मग महाराजांना जिजाईंना आश्चर्य वाटलं, हे सकाळपासून जे केलं ते शारंग परमात्म्यानंच केलं सगळं. आणि एका भक्तासाठी, सामान्य माझ्या पतीसाठी देवानं राबावं. जिजाईला हे गहीवरून आलं, पण तुकोबारायांनी जाणीव झाली की सगळं देहू जेवला असेल खरं आहे, पण देव मात्र जेवला नसेल. तो तसाच उपाशी गेला असेल. आता मात्र असं कर, सगळ्या पितरांना संतर्पण करायचं असलं तर एको देव सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. ज्या द्रौपदीनं एका पानावर सगळे दुर्वास ऋषीसारखे ऋषी काय केले हो, ढेकर द्यायला लागले. महाराज आंघोळ करताना ढेकर आले त्याला. इकडं पान खाल्याबरोबर भगवान विश्वात्मा प्रियताम, त्यानं सगळी विश्वसुखी करणारा परमात्मा आहे. आणि एवढा सुखरूप परमात्मा जर तो विना अन्नाचा गेला असेल तर देहूचं प्राक्तन निदैव आहे म्हणाले. आम्ही भाग्यवान आहोत, बरोबर आहे, देहूवालीने खाल्लं, पण देवाला मात्र काय देता आलं नाही. म्हणून देवाच्या निमित्तानं थोडंसं अन्न निघावं, देवाच्या निमित्तानं थोडंसं दही दूध निघावं, ह्या गोष्टी महाराज भाग्याच्या आहेत. देवाच्या निमित्तानं निघणारं हेच आपल्याला लाभणार आहे, दुसरं काही लाभणारं नाही. भूतदया, गायी पशूंचे पाळन, त्यांच्या निमित्तानं निघणारा, गायीच्या निमित्तानं निघणारा घास, आणि अतिथीच्या निमित्तानं निघणारी एखादी भाकर, कुत्र्याच्या निमित्तानं निघणारा एखादा घास, हे धर्मशास्त्र सांगते, हे खरं आहे महाराज. मग नाही गाठलं तर मी एक दिवस सगळ्याच भाकरी कुत्रं घेऊन जातोय असं होण्यापेक्षा थोडं थोडं कधीतरी दारात आलं तर अतिथीची सेवा व्हावी, गायीची सेवा व्हावी. महाराजांनी जाणलं, पांडुरंग परमात्म्याला आमंत्रण दिलं, सांगितल्यावर संकल्पानं देव आले. आल्यानंतर ही माझी जशी सेवा आहे, असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू, सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी. माझी मंत्रहीन क्रिया, इथं काही यज्ञ म्हटलेले नाही, मी नामस्मरणाच्या बळावरच तुला जो नैवेद्य केला आहे, पितर स्वरूपी तुची जनार्दन, हे खाऊन पांडुरंगा स्वस्थ हो म्हणून नमस्कार केला. देवानीही त्याच्याबरोबर जेवण केलं, तुकोबाराई जेवले. मला सांगा, एवढा अनंत ब्रह्मांडाचा मालक ही धर्मशास्त्र सांभाळतो. तुकोबाराई आमचे प्राणप्रिय आहेत महाराज, संतांच्या इतका आम्हाला कोण प्रिय नाही. तुकोबारायांनी श्राद्धतिथी केली, पण त्या निमित्तानं आपण निदान घर बसल्या हरिपाठ म्हणता येतोय, घर बसल्या आम्हाला 4 वारकऱ्यांना वाढता येतं. कोण आपल्या कुळातला एखादा व्यक्ती असेल त्या निमित्तानं अन्नदान व्हावं, एखादा वाटसरू असेल त्या निमित्तानं जीवन जावावा, हे सगळं व्हावं, हे पर्वकाळ आहेत म्हणून. आणि असा पर्वकाळ दान देण्याकरता, अन्नदान करण्याकरता लाभत नाही, त्यांची आठवण होते, स्मरण म्हणावं. आणि ते स्मरण पूर्वीच्या काळी फार अवघड होतं, म्हणून थडगी बांधली जायची महाराज. त्या काळात फोटो काढलेले नसायचे, मग वडिलांचे पाय काय करायचे, कोरायचे, आणि मग त्याला रोज पाणी घालून दहीभात दाखवायचा, असेही लोक होते, आजही आहेत महाराज. पण आज विज्ञान युग आलं, फोटो आले, फोटोच्या निमित्तानं महाराज त्यांचं स्मरण होतं. फोटो बघितलं स्मारक म्हणायचं त्याला, आणि स्मारक निमित्तानं फोटोपूजन ह्या गोष्टी व्हाव्यात. आणि हे करत असताना ही तिथे आपल्याला पर्वकाळ आहे म्हणून आपण करत राहायचं. हा एक झाला लौकिकातला गृहस्थाश्रमी पुरुषाचा भाग. तुकोबाराई करतात. राम प्रभूही दशरथ राजांचं श्राद्ध वनवासात अरण्यकांडात वर्णन आहे. इंगुदी नावाची फळं देऊन तिथेही ते श्राद्ध करतात. देवही आपल्या वडिलांचं श्राद्ध करतो सद्गतीला अभावी म्हणून. पितामह भीष्माचार्य शंतनूंचं श्राद्ध गंगेच्या काठाला करतात. तिथेही शंतनू वेळ लावून गोस म्हणतात, केलेला पिंड हातात तसाच दे, काय आता मंत्र म्हणत बसू नको. हातात दिलेला पिंड महाराज गंगेतून हात येतो, ते भक्षण करतात. आनंदानं शंतनू स्वर्गाला निघून जातात. ह्या लौकिक म्हणजे एवढे भीष्माचार्यांसारखा महान वैष्णव, रामप्रभूसारखा साक्षात सगुण ब्रह्म आलेला अवताराला, आणि पांडुरंग परमात्म्यानं घातलेलं तुकोबारायांच्या वडिलांची तिथी, हे सगळं बघायला गेलं तर आम्ही त्या निमित्तानं 4 वारकऱ्यांच्या निमित्तानं भजन कीर्तन करणं हे अतिशय भाग्याचं लक्षण आहे. म्हणून वारकऱ्याची पुण्यतिथी, इतर लोकांचं तुमचं आमचं लौकिकातलं श्राद्ध जरी असलं, हे श्रद्धेनं करायचं म्हणून श्राद्ध. जिथं श्रद्धा नसते ते महाराज देवसुद्धा मान्य करत नाही. माणसंसुद्धा गोड बोलून काही पाणी दिलं तर पाण्यावर समाधान मानतात महाराज, आणि तुम्ही जेवाय घालून जर उर्मट बोलला तर काय उपयोग नाही. मग बोलण्यासुद्धा एक मार्दवता असावी. साचानी मवाळ मितले आणि रसाळ, म्हणून फार वाणी सांभाळावी लागेल. शरीर ह्या सगळ्या गोष्टी सांभाळतो ज्याला, त्याला धर्माचं फळ मिळतं. आणि धर्म जो सांभाळत नाही तर धर्म तो न कळे काय झाकेले डोळे. लौकिक कलियुगामध्ये हा भावच निघून गेलेला आहे. म्हणून सामान्य मनुष्यानं हे श्राद्ध किंवा ह्या गोष्टी काय करायची गरज आहे असं म्हणणारा एक समाज आहे महाराज. अनेक मोठी घराणी भारतामध्ये आहेत की ज्यांच्या घराण्यात श्राद्धच केलेलं नाही. वीर सावरकरांच्यासारखे मोठे मोठे महाराज आगरकरांच्यासारखे समाज सुधारक जे होऊन गेले, ते देवपूजासुद्धा करत नव्हते. आणि आज तागायत त्यांच्या घरात देव नाहीतच.
त्यांचं काय वाईट झालं आहे म्हणणारा एक समाज आहे, आणि तुम्ही रोज पूजा करून रोज काकडा म्हणून तुमचं सळलं कुठं आहे म्हणणारा असा एक वर्ग आहे. आता काय करूया, लौकिक जीवन वेगळं आणि पारमार्थिक जीवन, व्यावहारिक दर्जा जीवनाचा एक उंच असावा, त्याचे एक निकष वेगळे आहेत. व्यावहारिक दर्जामध्ये वागताना सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, यश, कीर्ती, प्रतिष्ठा या गोष्टी लागतात. आणि परमार्थामध्ये मात्र शांती, समाधान, तृप्ती, निर्भयता आणि आनंद हे लागतात. इकडं पुष्कळ सत्ता संपत्ती असेल पण निर्भयता असेल असं सांगता यायचं नाही, आनंद असेल असं सांगता यायचं नाही. म्हणून मोठ्या मोठ्या लोकांच्यात काय होतं की होईन भिकारी पंढरीचा वारकरी अभंग जर बघितला तर पंढरीची वारी करण्याकरता भिकारी व्हावं लागतं असं कुठं लिहिलेलं नाही. आणि सगळेच भिकारी जर असते तर मग सगळेच पंढरीचे वारकरी झाले तर असं कुठं आहे. म्हणून असं काही सांगता येत नाही की व्यावहारिक जीवन ज्याचा चांगला आहे तो परमार्थ करेल असं सांगता येत नाही, कारण त्यांना आश्रय असतो धनाचा. आणि मग परमार्थी जी आहेत ती मूळची जी गोडी आहे नैसर्गिक ती घेऊन आलेली जी काही मंडळी आहेत त्यांची श्रद्धा ही धर्मावर आपोआपच बसते. श्रद्धा ठेव म्हणून सांगावं लागत नाही. आणि अशी श्रद्धा परंपरेनं ज्यांच्या घराण्यात चालत आलेली आहे, ज्यांच्या वंशात अनेक जन्माचे संस्कार आहेत. महाराज तुकोबारायांच्या घरात 8 पिढीला हे उपासनेचे संस्कार आहेत. इतर काही त्यांनी केलेलं नाही. नामे स्नान संध्या केले क्रियाकर्म त्याचा भवभ्रम निवारिला. तुकोबारायांना जाणीव होते कलियुगामध्ये हा कर्मटपणा हळूहळू वेदातला भाग कर्मकांड काढले. आता महाराज आता कोण कर्मकांड करीत, आता एक उपासनाकांड आणि ज्ञानकांड शिल्लक आहे. त्यातही महाराज आम्ही थोडा भाग घालायला लागलोय. आता कर्मठामध्ये सुद्धा आता आम्ही नामस्मरण करतोय आणि काय होतंय म्हणतो शेवटी. कुठं आता यज्ञ करण्यासारखी स्थिती आहे का आता नाही. आणि बरं आता तो धूर करत बसण्यापेक्षा काकडा म्हटलेला बरं, नामस्मरण केलेलं बरं. आणि मग नामस्मरणाच्या बळावर जर ते होत असेल सगळं, एका नामानं जर त्या कर्माच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत असतील तर मग कर्मकांड करण्यात काय अर्थ आहे. म्हणून आता कलियुगाच्या काळानं तो भाव निघून गेलेला आहे. आता पाहिजे आपल्याला काय, नाम जप यज्ञच आपण सुरू ठेवला पाहिजे. आणि नाम हे कुठेही घेता येतं, 12 दिवसालाही घेता येतं, उत्तर कार्यात घेता येतं, आज श्राद्धाच्या दिवशीला नामचिंतन घेता येतं, राख भरताना सुद्धा नाव घेता येतं, आणि पांडुरंगाची सेवा करताना देखील नाव घेता येतं. नामाला कसलीच आडकाठी नाही. सगळ्या संतांनी एकमुखानं कर्मकांड काय करा, आता गाळून टाका. मोडा असं म्हटलेलं नाही महाराज. तुकोबारायांनी म्हणावं ते ह्या वाटा काय केल्या आता आपण मोडून या वाटा मोडल्या, म्हणजे याचा निषेध केला. फक्त नास्तिकपणानं त्या मोडून टाकल्या नाही. कुणाला जाय झालं तर आजही त्या वाटेनं जाता येतं. म्हणून तुकोबाराय सांगतात की ह्या सगळ्या गोष्टी वारकरी म्हणून जरी वागत असताना करणं क्रमप्राप्त आलं तरी त्यातला योग्य तो भाग घ्यावा, भागत्याग लक्षणेनं, आणि अनुचित भाग आहे तो टाळावा. आणि सरळ गृहस्थाश्रम्यानं काय करावं, मग तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे नसेल माळ गळ्यात. पण ह्या तिथे तरी करायला काय हरकत आहे. ज्यांनी जन्म दिला त्या आईचं वडिलांचं अनंत उपकार आहेत महाराज. आणि हे उपकार आपल्याला चांगली संतती निर्माण करून फेडावे लागतात. एक देवाचं ऋण असतं जीवावर, एक ऋषींचं ऋण आहे, आणि एक पितरांचं ऋण आहे. पितरांचं ऋण त्यांची सेवा करून फेडावं, चांगली संतती जन्माला घालावी. देवाचं ऋण ग्रामदैवत असेल, देवाऱ्यावला तुमचा कुळदेव असेल, तुमचं उपास्य दैवत वेगळं आहे. ज्यांना ज्यांना जी इष्टदेवता आवडते ती वेगळी आहे, आणि ती वेगळी देवता जाणून घ्यावी आपल्या कुलपुरोहिताकडून, त्याची सेवा करावी. कोणाचा मारुत्री असेल, कोणाची अंबाबाई असेल, कोणाचा खंडोबा असेल, त्याची त्या पर्वकाळाला उपासना करावी. आणि हे करूनही शेवटी त्यांचे पर्वकाळ सगळे योग्य त्या वेळी करून त्यातून बाहेर पडून आपलं उपास्य मात्र आपण सोडायचं नाही. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दि हरी, हे मात्र ब्रीद अजिबात चुकवायचं नाही. सगळी कळणारी तुम्ही मंडळी आहात. आणि शेवटी ऋषींचं ऋण मात्र आम्हाला फिटत नाहीत. ज्ञानोबाराय हे ऋषीच आहेत महाराज. तुकोबाराया ऋषीच आहेत. त्यांनी जी वेदाचा जो अर्थ आमाशीची ठावा येराणी वाहावा भारमाथा गाथा पाठ करून सगळं पाठ करून जर वर्म कळत नसेल तर महाराज म्हणतात डोसके घेऊन फिरा तुम्ही, त्याचा अर्थ मात्र आम्हाला ज्यांना वर्म कळालंय महाराज तो कसं सगळ्या गाड्या चालवा येतात आम्हाला बरोबर आहे, पण बंद पडली तर रिपेरी करा येते काय आम्हाला, मिस्त्रीच्याच दारात न्यायला लागते. किती हजार आणि किती कोटीची गाडी जरी असली तरी महाराज जो रिपेरी करणार आहे तो गरीब असला तरी रिपेरी करतोय, आणि आम्ही श्रीमंत असून आम्हाला त्यातलं काही कळत नाही. गाडी घेणारा श्रीमंत असल्याशिवाय घेतोय का हो? कोटीची गाडी घेणारा त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत असला पाहिजे. पण रिपेअर करणाऱ्याला महाराज घरात जेवाय जरी नसलं तरी बुद्धीला काय आहे किंमत आहे.
तसं संत बुद्धिमान आहेत. संत हे काय आहेत महाराज? शास्त्रमान्य आहेत. कारण या जगामध्ये काही लोकमान्य माणसं आहेत, काही गावमान्य माणसं आहेत, काही देवमान्य पुरुष आहेत आणि काही शास्त्रमान्य पुरुष आहेत. लोकमान्य आहेत ते देवाला मानत नाहीत का? समाजाची त्यांना फार काय असते? बूज असते, आधार असतो. गावमान्य म्हणून लोक सरपंच वगैरे अशा गोष्टी गावात असू शकतात. काही देवमान्य लोक आहेत, ते देवमान्य लोक परलोक मानत नाहीत, कारण इतर देवतांचा त्यांना सहवास सहन होत नाही. आणि मग जे काही शास्त्रमान्य लोक आहेत ते काही ब्रह्म मानतात, काही ब्रह्म मानत नाहीत. सगळ्यात उच्च आहे ते ब्रह्म. आणि असे मग इंद्रादिक देव आहेत तेही ते ब्रह्म मानायला तयार नाहीत. काही शास्त्रमान्य संत आपले आहेत ते सगळ्यालाच मानतात, पण मानत असताना मात्र त्यांची एक व्यापक अशी भूमिका आहे की जगही वासनेवर मान्यता आहे, लोकांची वासनेवर मान्यता आहे, परब्रह्माची मान्यता मात्र वासनेवर नाही. ती तुमच्या कर्तबगारीवर आहे, व्यक्तित्वावर आहे, कर्तृत्वावर आहे. म्हणून वारकरी संप्रदाय महाराज कर्तृत्वाला किंमत देणार आहे. वारकरी संप्रदाय प्रारब्धावर चाललेला नाही, संसार प्रारब्धावर आहे, पण परमार्थ मात्र आपल्या स्वकर्तृत्वावर आहे. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात हे तरुण असताना कळावं. भाग्यवान तुम्ही आम्ही आहोत. आम्ही पंढरीचे अनुयायी तुकोबारायांचे पाईक आहोत, पांडुरंग परमात्मेचे आम्ही सेवक आहोत. ही ज्यांना सदैव जाण आहे महाराज, अशा पुरुषांना फक्त आपलीच माणसं आवडतात, हा स्वार्थ नव्हे महाराज. तुकोबाराय सांगतात, माझी ये जातीचे मज भेटो कोणी, माझी ये जातीचे मज भेटो कोणी, माझी ये जातीचे मज आवडीचे धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया, आवडे जा हरी अंतरा पासूनी, आवडे जा हरी अंतरा पासूनी, आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया, आवडीची धनी फेडावया, आवडे जा हरी अंतरा पासूनी, आपल्या आवडीची माणसं भेटावीत म्हणतात. आवडे ज्या हरी अंतरापासूनी ऐशियांचे मनी आर्त माझे तुकोबारायांना ही इच्छा आहे महाराज. ही इच्छा व्यक्त करणारी त्यांची जी अंतःकरणाची वृत्ती निर्माण झालेली आहे ती एवढ्या वैराग्यातून निर्माण झालेली आहे. म्हणून परमार्थामध्ये वैराग्यवानाला किंमत आहे. परमार्थामध्ये काय फार मोठं मिरवणं याला किंमत नाही. तुकोबारायांना जी आज किंमत आहे ती त्या वैराग्यामुळं आहे.
मामासाहेब दांडेकरांना जी कीर्ती मिळाली, देवलकर बाबांच्या वडिलांच्या पेक्षा सुद्धा दांडेकर मामांना त्या काळात मानत होते. याचं कारण वैराग्य. एवढा मोठा महापुरुष आपलं अखंड आयुष्य ब्रह्मचर्यानं पाळायचं आणि मग जगभर फिरून प्रचार करायचा. तुकोबारायांची गाथा आणि ज्ञानेश्वरी आणि उपनिषदाशिवाय त्यांनी काय हात लावला. एवढा बुद्धिमान माणूस, पण वैराग्याला किंमत आहे. म्हणून परमार्थामध्ये उपरती वैराग्य, ज्ञान, भक्ती याच्याखेरीज फार काही साधनं लागत नाही. इतर अभ्यास आहे तो जग कळण्याकरता करायचा. जग ज्याला कळतं त्याला सहजासहजी काय कळतो, निषेध कळतो, आणि मग विधीनं मानायचा आहे तो परमात्मा त्याला आपसुकच कळून येतो. म्हणून काही देवमान्य लोक आहेत ते जास्तीत जास्त सेवा करतील असं सांगता यायचं. सेवा करणारी लोक शास्त्राला मानणारी असतात. महाराज तुकोबाराया शास्त्रांना मानतात की तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुर्मिहार्हसि. की या स्वतःच्या शरीराला जे जास्त किंमत देतात देवापेक्षा त्यांना देहवासना असते. जगाला जास्त मानतात देवापेक्षा त्यांना जगाची वासना असते. आणि ज्याला शास्त्राची वासना आहे ते मग देहाला किंमत देत नाहीत, जगाला किंमत देत नाहीत. अगदी कवडी मोल या संसाराला किंमत देतात जे शास्त्राला मानतात ते. आणि म्हणजे शास्त्र म्हणले जे सांडावे ते राज्यहित न मानावे. तुकोबारायांनी जी अखंड 4 युगामध्ये सेवा केलेली आहे ती शास्त्राला अनुसरूनच केलेली आहे. आणि आम्हाला जो देव सांगितला तो संतांनी सांगितला हे जरी खरं असलं तरी संतांना पूर्वीच्या कशामुळं कळालं? वेदशास्त्राशिवाय देव कळणं शक्य. आता तो कळला नाही असं का म्हणतात? कळाला पण सांगता आला नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे. न कळला देव, पण एखाद्या मुक्या मुलानं गुळ खाला तर त्याला कसा गोड आहे म्हणून म्हणताना सांगता येईल. ते काहीतरी हातवारं करणार, हसणार असं, म्हणजे याच्यावरून ओळखायचं ह्याला आनंद झाला तर ती गुळ काय लागलाय, गोड लागलाय. कडू लागला असता तर मग ते काय केलं, चूळ भरली असते, थुकला असता. म्हणजे गुळ कळाला पण सांगता आला नाही. तसं देवमान्य लोकांना देव नुसता दिसला. लोकमान्याची तिकडं महाराज वारच सुटलेलं नाही, ती लोकांनाच फिरायला लागली. आणि मग विषयी पामरांना काय सांगावं, ती गावमान्य इथंच आमची फिरायला लागलेली आहेत. ज्यांना देव नुसता दिसला त्यांना कळणं शक्य नाही. कळणं वेगळं. नवरा आहे असं आपल्याला कळावं, कळल्यानंतर आवडतो जास्त. काहींना आवडतोय नुसता आणि कळतच नाही महाराज. नवरा गोरा गोमटा म्हणून आवडतोय म्हणून प्रेम करणारी काही मंडळी आहेत आमच्यातल्या माता भगिनी. पण ज्यावेळी त्याचं सामर्थ्य कळेल त्यावेळी तो, मला असं सांगा, काळी कुट्ट असली तरी भाग्यवान असलेली बायको बरी का गोरी असून आभागी बरी? परभणीकर गुरुजी सांगतात काळी कुट्ट असावी पण भाग्यशाली असावी. भाग्यशाली का? घरात आल्यापासून धनच बंद झालेलं, घर आल्यापासून भरलंय अशी ज्याची श्रद्धा आहे बायकोवर महाराज, तो काळी असेल तरी त्याच्यावर काय ठेवतो? श्रद्धा ठेवतो, आवड ठेवतो. तसं गळ्यात माळ आल्यापासून कामक्रोधादी विकार निघून गेले आणि मग आता आठव नाटव गेले भावाभाव या अवस्थेवर मी आलो आहे. आता पांडुरंगाखेरीज कोण आवडू नाही. ज्याची अशी देहवासना निघून गेलेली आहे, ज्याची जगाविषयीची मोहाची वासना निघून गेलेली आहे, आता शास्त्र म्हणेल जे सांगावे, जे शास्त्र सांगेल तेच करीन. आणि शास्त्राने सांगितलेलाच देव संत मान्य करतात. म्हणून वारकऱ्यांनी जसा देव मांडला तसा देव कुणीही मांडला नाही महाराज. देव सगुणही मानतात, निर्गुणही मानतात. आमचे वारकरी वेदही मानतात. इकडं सगळ्या देवांनाही मान्यता देतात. इकडे तुकोबाराय शेंदरी हेंदरी दैवते म्हणतात. आता ती दैवत तुम्हाला मुक्तीपर्यंत नेणार नाही ते माहिती असावं म्हणून सांगतात. फार त्याच्यामध्ये रमू नाही. आणि ज्यात रमावं तो रंगणारा जो देव आहे त्याची आवड नैसर्गिक असावी. आणि अशी नैसर्गिक आवड ज्यांच्या अंतःकरणात आहे, ज्ञानोबाराय त्यांच्याविषयी सांगतात, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची धाव भ्रमर ओढी, परिमळाची
लागो माझ पैशी तुझी जोडी लागो माझ आवित गे माये आवित गे माये पैशी तुझी जोडी परिमळाची धाव कशी भुंगा तिकडे धाव घेतो तिकडे सांगावं लागत नाही. जी आवड आहे अशी निर्निमित्त असावी, कारणाकारणानं असू नये. नैसर्गिक आवड वेगळी, आमची आवड आहे ती विधीची आवड. परमार्थ केल्यानं चांगलं होतं आहे, नाही केल्यानं काहीतरी वाईट होईल म्हणून आम्ही इकडे आलेली मंडळी आहोत. आणि काहींना परमार्थ करावा एक वासना आहे म्हणून आलेली माणसं आहेत. ती नुसती कारणाकारणाचा परमार्थ. जरी भजनाला बोलवलं तरी आणि कोण येतात काय बघ जा म्हणून दुसऱ्याला घालवायचं हो, दारात बोलवायला आलेला. मग तो दोन बोलवून घेऊन येतो आणि मग तिसऱ्यांदा ह्याचं दार बंद असतं. ह्याला बोलवायला की मग हे म्हणतो ती दोघं आल्यात ना, मग आता माझं काय काम आहे म्हणतो. आता मला सांगा ते कुठं आऊत मारायला जायचं आहे काय, खुडवी काढायला जायचं आहे. पण भजनाला सगळ्यांनी आल्यानं उद्धार होत आहे महाराज. एकदम सगळी झोपून चालणार नाहीत, एकदम सगळी जागी राहूनही चालणार नाहीत. पण एकदम मुक्त झालं तर बिघडत. मुक्ततेला कोणत्याही अवस्थेचा महाराज बाद नाही. मुक्तता कोणत्याही अवस्थेत करून घेता येते. पण अशा मुक्ततेचा बोध असणारी मंडळी तुकोबाराय म्हणतात अशी निर्निमित्त आवड असणारी मंडळी म्हणजे नवऱ्याची आवड निर्निमित्त असावी. कायम मला माहेरच आवडावं असं तुकोबाराय हे म्हणण्याचा हेतू काय. माहेर पंढरी आहे, तिथं आपला मूळ परपुरुष असणारा पांडुरंग परमात्मा आहे. तसं इतर गोष्टी सोडून फक्त मला नवराच आवडावा, नवऱ्या वाचून संसार व्यर्थ आहे असं म्हणणारी जी स्त्री आहे त्या भाग्यवान स्त्रीच्यावर अनेक रूपकं संतांनी केलेली आहेत. तसं परिमळाविषयीची धाव जशी भुंग्याला आहे तसं मुमुक्षुला संतांची धाव असावी, भक्ताला देवाची तशी धाव असावी, शिष्याला गुरुची तशी धाव असावी. ही निरपेक्ष आवड, निर्निमित्त आवड, निष्काम आवड असावी. आणि अशी आवडीची मंडळी जिथं भेटतील तिथं माझ्या मनाला समाधान वाटतं. 80 मनी आवडत माझी तुकोबाराय इच्छा धरतात. म्हणून ते म्हणतात इतर गोष्टीविषयी माझं मन फार रमत नाही. संपदा सोहळा नावडे मनाला किंवा करीते किंवा लागला टकळा पंढरीचा, पंढरीचीच सदैव वेद का लागतं. तर तशी संपदा सोहळा नावडे म्हणणारा महाराजही पाहिजे महाराज. आणि तुकोबाराय तसे होते. त्यांचं जीवनचरित्र सांगणारा एवढा वैराग्यवान असावा की त्याला कोणत्याही मोहाचा प्रसंग अंतःकरणात उत्पन्न होऊ नाही. म्हणून कीर्तन सांगणं वेगळं आणि कीर्तन जगणं वेगळं, अंगावर बाणणं वेगळं महाराज. बाणलेला परमार्थ हा अजिबात सुटत नाही. कळला नुसता परमार्थ आणि मग गोष्टी सांगत बसला तर पंडित होईल पण भक्त होणं शक्य. पंडित तोची भला नित्य भजे जो विठ्ठला, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा.
अनेक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा. किती शहाणे विद्वान मंडळी आहेत महाराज. ब्रह्म उत्तरतील असं ज्ञान सांगणारे लोक आहेत. विवेक उभा करतील, वैराग्य उभा करतील असं आहे. पण त्यांच्या वर्तणुकीवर जर बघायला गेलं तर ती वर्तणूक त्या परमार्थाला योग्य असत नाही. काय टीका म्हणून सांगते असं नाही. अशा अनुभवाची मंडळी आपल्या भागात होऊन गेली महाराज. हे आपल्या पंचक्रोशीचं नाव सगळीकडे काढतात. ज्यांच्यामुळं आज भडगावचं नाव निघतं. तुम्हाला कितपत तुम्ही सगळी कळणारी फडकरी मंडळी आहेत. गावही कृष्णाबाबांचं नाव महाराज फार 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 दूरवर लोक काढतात आणि त्यांच्या नावावर आम्ही खपतोय महाराज. आमचा माल काय महाराज आयस आईचा नव्हता. ही नॉन गॅरंटीची आमची मोटरी कधी जळतील सांगता यायचं नाही. पण आम्हाला मात्र भडगाव आमच्या गावाजवळ किती किलोमीटर आहे म्हणून विचारतात. आदमापूर असं सांगतो आम्ही, काहीतरी जवळची गावं सांगायची. मुरगुड म्हणून सांगितलं की काही आलेली महान मंडळी महाराज भडगाव तिथून मुरगुड जवळ आहे. मग तुमचं गाव कुठं आहे तर आमचं जवळचंच गाव. मग आम्ही काय सांगत बसत नाही कारण आमचा बाजार थोडा. आम्ही RMP डॉक्टर पिशवी घेऊन फिरणारे आणि MD डॉक्टरची कशाली चौकशी करायची महाराज. आणि मग आम्ही बसली ती आमचे पाय धरले की सोडत नाहीत महाराज. एरवी आम्हाला पाय धुया घरात कोण पाणी देत नाहीत. खरं आमचं पाय ती मंडळी सोडत नाहीत. तुम्ही बाबांच्या गावचे आहात म्हणजे भडगावचं हे वैभव आहे महाराज. वाजवणारी मंडळी महाराज ही मंडळी हे वैभव असतं आणि हे वैभव काय होतं परमार्थाच्या सेवेचं आहे आणि ही खरी संपत्ती आहे. म्हणून शहाण्या मनुष्यानं कितीही उपाधी वाढवून श्रीमंत होऊन जीवपणा वाढवण्यापेक्षा भिकारी होऊन जीवपणा काढलेला बरा. वारकरी संप्रदाय जीवदशा बाधित करा म्हणणार आहे. जीवदशेनं श्रीमंत पुष्कळ झाले लोक महाराज पण मुक्त होणार नाहीत. म्हणून या जगामध्ये भीती वाटते योग्याची. साधूची भीती वाटत नाही महाराज. साधू ज्ञानी असतो, साधू बाधित मुक्त आहे, त्याची भीती वाटत नाही. भीती वाटते कोणाची? योगी पुरुषाची. कारण योगी माणसाला भितात लोक. ज्ञानोबारायांना लोक भीत का होते तर ज्ञानोबारायांचा योग परिपूर्ण होता. ज्ञानोबाराय सगुण साक्षात्कारी होते. ज्ञानोबाराया नामनिष्ठ होते, भक्तही होते. म्हणून चांगदेवासारखं एवढं मोठं धेंड महाराज त्यांनी त्या काळात चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. एवढ्या सिद्ध पुरुषाचा भ्रमनिवारण केला ज्ञानोबारायांनी. वय वर्ष ज्ञानोबारायांचं त्यावेळेचं 8 वर्ष आहे महाराज. एवढ्या वयात चांगदेवांचा काय करतात ते भ्रमनिरास करतात. भ्रांती दूर करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. भ्रांतीतून दूर होणं म्हणजेच मुक्त. मोहातून निर्मुक्त होणंच म्हणजे मोक्ष महाराज. मोक्षाची व्याख्या फार अवघड करायची काय गरज नाही. या मोहातून पार पडणं म्हणजेच मुक्त. आणि चांगदेवांना एवढा मोठा मोह होता की त्यांचे शिष्य कितीतरी पट्टीचे उच्च होते महाराज. साक्षात भगवान शंकरच त्यांच्या रूपानं अवतरलेला. ते झालेले देव तपाच्या बळावर. पृथ्वी तलावर तांत्रिक मंत्र काही चालत नव्हतं. सगळं पृथ्वी तलावरची सगळी दैवत महाराज भगवान चांगदेवांना शरण आलेले होते. एवढं तपश्चर्येनं भगवंताचे सगळे ऐश्वर्य घेऊन मिरवणारे चांगदेव वाघात सार्पाचा चाबूक वाघावर बसून फिरायचे. आणि एवढे महान सिद्ध योगी बृहद्व्याघ्रशाही मोरोपंत वर्णन करतात किंवा नरसिंह सरस्वती आळंदीचे स्वामी त्यांचं वर्णन करतात. एवढ्या मोठ्या सिद्ध योग्याला देखील महाराज वाघावरून खाली पाडतात आणि लांबडा होऊन नमस्कार करायला भाग पडतात. हे ज्ञानोबारायांचं वैभव आहे. म्हणून योगी पुरुषाला माणसानं भ्यावं. संतांना भ्यायची गरज. संत दयेचे सागर आहेत, संत कृपाळू आहेत. तुम्हाला कळेल अशा भूमिकेत ते येऊन उतरतात. म्हणून योग्याच्या महात्म्यापेक्षा संतांचं महात्म्य जास्त आहे महाराज. काय सांगू आता तुकोबाराय आहे कुठं योग्याचे उपकार मांडलेले नाहीत त्यांनी. योगी पुरुष चमत्कार करील, वाळूचं पाणी करील, पाण्याचं तूप करील, काय सांगता यायचं नाही. मात्र त्याला भ्रमनिवारण करता येईल असं सांगता यायचं. मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ बाबा गावात चालले. एका जयश्री नावाचं नगर होतो दक्षिणेकडे. जाताना मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षनाथ म्हणाले, गुरुजी तुम्ही थांबा म्हणाले. तुम्ही कष्टला असेल, क्षीण झाला असेल, मीच शिधा मागून आणतो. वाळा काय दिला तर भिक्षा आणतो. नाही म्हणाले, मी आज तुला आणतो. शिष्याला जेवाय वाढावं. शिष्याची जो नेगे सेवा माने देवासारखी. आपल्या शिष्याची सेवा घेऊन ये गुरुनं. शिष्याची देव म्हणून सेवा करावी असा एक प्रघात आहे. आणि म्हणून मी जातो म्हणाले. गोरक्षनाथांनी जाणलं होतं हे गाव ह्या मापाचं नाही. हे गुरु आमचा जाणार साध्या पद्धतीनं शुद्ध सात्विक तिथं नाही चालणार. आणि मग म्हणाले आडेवेडे घेऊन नाही म्हणाले. मच्छिंद्रनाथ म्हणाले मीच जाणार. गेले हातात कटोरा घेऊन महाराज. गलीतून प्रत्येक धावत सांगत जायचे, जो मला कटोराभर आटा देईल त्याला मी काय दाखवेन? ब्रह्म दाखवेन. मुझे जो कटोराभर आटा देगा उसे मैं ब्रह्म दिखाऊंगा. असं म्हणत चालल्यावर काही टवाळखोर मंडळी म्हणतात जो ब्रह्म दाखवायची शक्ती आहे आणि ह्याला आटा मिळणार झाला काय पावशेर म्हणायला लागली. घमेला घेऊन फिरायला लागला. आणि महाराज जर खरोखर दिला असता तर दाखवलं नसतं म्हणतात त्यांनी. ब्रह्म दाखवलं असतं. ब्रह्माची अनुभूती देण्याची संपन्न अनुभूती होती त्यांच्याकडे. पण शेवटी गोरक्षनाथांनी रिकामा भांडं घेऊन आले.
मच्छिंद्रनाथ बाबा घेऊन आले, त्यांना राग आला गोरक्षांना. हे म्हणाले असलं हे सरळ ज्ञान सांगायचं हे गाव नाही. तिथनं उठले आणि महाराज तिथं 2 मुलं पतंग खेळत होते. त्या पतंगाचा उगच दोरा त्यांनी तोडला. तोडलेला दोरा मुलांच्या हातात दिला पतंगासह. मुलं खेळत राहावीत आणि आपण राहिलेला दोरा आकाशात उंच उडवला. महाराज त्या दोऱ्याच्या टोकावर जाऊन सिद्धासन घालून बसले. कोण? गोरक्षनाथ. महाराज ते चमत्कार बघितल्यावर खाली काय न धरता बसलाय म्हणाले. गाडीनं अन्न आणून टाकलं खाली महाराज. आता जी सकाळी 8 दिना झाली ती माणसं काय द्यायला लागले? तो तयार अन्न द्यायला लागलेले. गोरक्षनाथ म्हणतात हे बघा म्हणाले चमत्काराला लोक काय करतात? नमस्कार करतात. हे ब्रह्म दाखवायचं गाव नाही. महाराज तुम्हाला लागतंय तेवढे घ्या आणि म्हणाले जाऊया. अशा गावात बोध रुजत नाही. हेतू इतकाच सांगायचा, ज्या मच्छिंद्रनाथ बाबांना ब्रह्म दाखवता येत होतं त्यांना चमत्कार करता आला असता महाराज. पण खरे संत हे काय करत नाहीत? चमत्कार करत नाहीत. चमत्कार हा त्यांचा स्थायी भाव नाहीच महाराज. आज ज्ञानोबारायांना चमत्कार करता आला नसता काय असं काहीच नाही. ज्ञानेश्वरीसारखा मोठा चमत्कार आहे त्यांचा, अमृतानुभवासारखा चमत्कार आहे. पण ते वाचायला आम्ही काय नाही, तेवढी आमची मानसिक तिथं श्रद्धा जडलेली नाही. म्हणून श्रद्धा जडावी अशी जी महान मंडळी होऊन गेली ते सगळे आमचे संत महाराज दैवी संपत्तीनं युक्त होते. म्हणून तुकोबाराय त्यांच्याकडे अशी मागणी करतात की ती पुढे गेलेली मंडळी आहे सगळी, त्यांच्या मागावरून आम्ही का जाऊ नये. म्हणून तुकोबाराय त्यांचं वर्णन करतात. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, शोधित मार्ग, शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही, वंदू चरण रग शेऊष्टावळी, वंदू चरण रग शेऊष्टावळी, घेत आम्ही, चला जाऊ माग घेऊ वंदू चरण पुष्पावळी, वंदू चरण रग पुढे गेला शोधित घेत आम्ही, चला जाऊ माग घेत आम्ही,
शोधत मार्ग जाऊ म्हणतात त्यांचा. चला जाऊ मार्ग घेता मी, ज्यांना त्या सुखाचा वेध लागलेला आहे महाराज. पांडुरंग परमात्म्याची वाट ही सुखरूप करणारी आहे. नामा म्हणे नामे नासोनिया करी सुखरूप भक्ता, सुखा लागी करीशी तळमळ. ही वाट सुखरूप करणारी आहे, सुखी होणारी नव्हे महाराज. जो सुखी होतो त्याला काही दिवसानं दुःखी व्हावं, जो हसतो त्याला काही दिवसांना रडायला हसणं रडणं याच्या पलीकडे गेलं पाहिजे, सुखदुःखाच्या पलीकडे गेलं पाहिजे. आणि असं अविनाश सुख ज्यांच्या जवळ आहे तो परमात्मा पंढरीत आज सम पाय कर कठी उभा तटी भिवरेच्या उभा आहे. भगवान शंकराचार्य त्यांचं वर्णन करतात. समन्यस्तपादम, पिठेवर उभा आहे समपाय करून, परब्रह्म आहे ते साक्षात. आणि त्याचा वेध लागावा, त्याची नैसर्गिक आवड ज्यांना आहे ते तिथं जाऊन जे पोचले ते परत आलेले नाहीत. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला, जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. पांडुरंग परमात्म्याची वाट ही अंतिम वाट आहे महाराज, शेवटचा प्रवास आहे, शेवटचा घास आहे जीवनातला. निवडे जेवण शेवटच्या घाशी होय त्याच्या ऐंशी सकळ ही. की अंतिम प्रवास जीवाचा तिथंच व्हावा. तिथं गेल्यानंतर परत जन्माला येणं शक्य नाही. कानोपात्रा विदेही होऊन गेल्या महाराज, मीराबाई सदेह त्यांच्यात विलीन होऊन गेल्या, कबीरदास महाराज वायुरूप होऊन, नाथबाबा जलरूप होऊन गेले, तुकोबाराय तर साक्षात वैकुंठाला गेले, सदेह वैकुंठ गमन. आणि मग अशा महान महान पुरुषांनी इथं आल्यानंतर काही मिळवायच्या भानगडीत पडली नाहीत. काही नावाव काय त्यांच्या नव्हतंच. तुकोबारायाने देखील काय नावं होतं तेही महाराज खतपत्र, जी देणारी होती ती खाती दिली कान्होबाराया ना, आणि बुडविणारी होती ती सरळ इंद्रायणीत नेऊन बुडवून टाकली. कारण कशी बी ती बुडविती आतच, त्याच्यापेक्षा आपण बुडवून झालेलं बरं होईल. आणि शेवटी ज्ञानोबारायाने तर मग काय कहरच केला महाराज. कुठेही मठाच्या निमित्तानं 1 इंच जमीन लिहून घेतली. उठवला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. आहे त्या सिद्धेश्वराच्या खालीच महाराजांनी काय घेतली, समाधी घेतली. स्वतंत्र जागा मागितली नाही, काय सरकार कुठं महाराज एवढी मला करून द्या जागा असं म्हटलं नाही. साक्षात वामन अवतारात भगवान वामनाने कोणाकडे बळीराजाकडे जागा मागितली महाराज. देवाला भीक मागायची वेळ आली, पण संत कोणाकडे भीक मागत हात पसरतोय तो संत नव्हे. आणि जो हात पसरतोय त्याला संत काय म्हणतात. जे संत असतात ते कोणाकडे हात पसरत नसतात, असा अन्वय व्यतिरेक आहे. म्हणून खरे वैष्णव निके वैष्णव त्यांनी या जगामध्ये कोणत्याही संपत्तीची आस बाळगली नाही, कोणत्याही यशाची कीर्तीची प्रतिष्ठेची. मला सांगा, तुकोबारायांचा संसार फाटकाच होता, मोजका होता. पहिला गरीब श्रीमंत होते मान्य आहे, पण नंतर त्यांनी या संसारात व्यावहारिक उंची गाठावी म्हणून कोणताही प्रयत्न केला नाही. की तुकोबाराय स्वतः म्हणतात, सांगत होते तुम्ही ऐकावे कानी आमचे नाचणे नाचू नका, जोवरी या तुम्हा मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका. बहुतांच्या आम्ही न मिळलो मताशी कोणी कैशा कैशा भावनेच्या. की अनेकांची अनेक मतं आहेत. तुम्हाला जर यश कीर्ती धन असं पाहिजे असेल तर माझ्या वाटेला कुणी येऊ. माझी दिंडी आहे ही वैराग्याची आहे, त्यागाची आहे. इथं टाकणारी माणसं पाहिजेत, म्हणजे सोडणारी पाहिजेत. इथं काय मिळवणाऱ्या माणसांचा माझ्यामध्ये काय चालत नाही, समावेश असत नाही. आणि जिथं मिळवायचं आहे महाराज तिथं मिळवलेले पुष्कळ साधू आहेत, पण त्यांना त्याची आसक्ती नाही. नाथबाबांच्या घरात गर्भश्रीमंती महाराज, केवढं मोठं वैभव. गिरिजाबाईंनी सगळी व्यवस्था करावी. सोन्या ताटाच्या पाटावर चांदीचं रोज जेवण, कितीतरी मनाचं पुरणशी जायचं. त्यांच्या घरात जेवायला बिनकामाचे आमच्यासारखी किस्ती असतील काय सांगता यायचं. कामाचा जेवली की हात पुसाय घरला जातेली मंडळी असते की जाईल तिथं आहे. तसं नाथांच्या वाड्यातही पुष्कळ येत होती, पण नाथ कोणाला कधी हाताला धरून कोणी उठवलं नाही, काही नाही. वाढणारा परमेश्वर, श्रीखंड्या रूपानं पाणी भरणारा तो, सगळं करतोय तो एका जनार्दनी एकपणे उभा. त्यांना देव नावाची दुसरी गोष्टच दिसत नव्हती. अशा नाथबाबांना एवढी गर्भश्रीमंती असून देखील त्यांनी व्यावहारिक ऐश्वर कधी परमार्थात मिळवलं नाही. परमार्थाचं ऐश्वर त्यांनी शांती मिळवली, समाधान मिळवलं. आणि हे मिळवण्यासाठी जे बळ ज्यांच्याजवळ अपेक्षित आहे अशा पुरुषांनी ते स्थळ प्राप्त केलं आहे. ते मला माझ्या बळाने मिळत नाही म्हणून पुढीलांचे इच्छे फळ नाही बळ ते अंगी पांडुरंगा. हे बळ माझ्या अंगात नाही, कारण परमार्थाचं बळ आहे हे शारीरिक बळ नाही, ते मानसिक बळही नाही महाराज. ते बळ विवेक आणि वैराग्याचं आहे. ते हे विवेक वैराग्य ज्याच्याजवळ प्रबळ आहेत अशी माणसंच महाराज संसार सोडू शकतात. समर्थांनी 12व्या वर्षी घर सोडलं.
आई म्हणाली, नारायणा लग्न कर. लग्न करतो म्हणाले, पण माझी इच्छा आहे देव जोडण्याची आणि तू सांगतेस लग्न कर म्हणून. निदान माझ्या मरतेवेळी अंतरपाठ धरलेला तरी बघावा अशी माझी काय आहे इच्छा. एवढी तुझी इच्छा पूर्ण करीन म्हणाली की महाराज. मी गोरज मुहूर्त धरला संध्याकाळचा. अंतरपाठ धरलेला बघून महाराज संध्याकाळच्या वेळेला जी उडी मारली कशावरनं, त्या बोहल्यावरनं जे निघून गेले, एकटेच गेले, बायकोला घेऊन गेले नाही तर आताची मंडळी घेऊन जातील. बोहल्यावरून जे गेले समर्थ स्वामी म्हणून नव्हते त्यावेळी, नुसतं नारायण म्हणून गेला. पण 12 वर्ष महाराज गोदावरीची परिक्रमा केली. नाशिकजवळ टाकळीला आले. टाकळीला 12 वर्ष पुरुषानं कृष्णा नदीच्या पाण्यात उभारून केली आणि समर्थ बनले. सामान्य जीव तपाच्या बळावर महाराज समर्थ बनला आणि समर्थ बनल्यानंतर जेवढं लोकाभिमुख त्यांनी परमार्थ केला, त्यांनी जेवढी मारुतीरायांची मंदिरं भारतामध्ये वसवली तेवढी मंदिरं कुठल्याही महात्म्यानं वसवलेली नाही. शिवाजी महाराजांच्या स्थापनेतही त्यांनी पुष्कळ कार्य केलं. आज मारुतीरायांची जेवढी सेवा केली जाते तेवढी सगळी मंदिरं समर्थांनी उभा केलेली आहेत. समर्थांनी जी बलोपासना केली. संसार हा परमार्थाचं निम्म अंग आहे असं ठासून सांगणारा पहिला संत म्हणजे समर्थ स्वामी. आणि त्यांचं आणि तुकोबारायांचं विचार जरा कमी बघायला गेलं तरी एकच आहेत, काही फरक नाहीत. फक्त संत कोटीमध्ये आमचा वारकरी संप्रदाय त्यांना मानत नाही. एक महाराज दुर्दैव आहे, काही लोकांना मानत नाहीत. स्वामी समर्थांना गाडगे महाराज हे अलीकडले एक समाजसुधारक म्हणून मानतात, पण निळोबारायांच्या नंतर संत नाही असं एक म्हणण्याची आमची पद्धत आहे. तुकोबारायांचं निळोबाराया झाली की संत मानायचे नाहीत. इतर साधू कुटीत येतात लोक. शेवटी काय, आम्हाला ज्यांनी वेदाचा अर्थ सरळ सांगितला, जे संत वचनावर चालले त्याच्यावर आम्ही श्रद्धा ठेवायची आणि श्रद्धा ठेवून जे फळ त्यांनी मिळवून घेतलं ते फळ तुम्हाला तर्काच्या बळावर मिळवता येत नाही. ते फळ तुम्हाला अनुभवानंच व्हावं लागेल. अनुभव तद्रुपता किंवा अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मना ठाई पिटुनिया मुसे आला अलंकार दग्धते आसार होऊनिया. ही सगळ्यांची संत मंडळी आसार जाळून सार चोख तेवढं सोनं जसं राहावं तसं चोख भक्ती, चोख ज्ञान आणि चोख वैराग्य म्हणजे आमचे महाराष्ट्रीय संत आहेत. या सगळ्या संतांनी आम्हाला तुम्हाला दाखवला. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे संत ज्या ठिकाणाला पोचले ते ठिकाण पांडुरंगा तुम्हाला हाताला धरून येऊन तिथं बसव. संत गेले तया ठाया देवराया पाववी चालल्या.
अंगे अंगे संत गेले तया संत गेले तया संत गेले तया कुमार जय कुमार
जय विठोबा रखुमाई जय संत गेले तया ठाया देवराया पाववी. आम्हाला मानवी जीवाला एवढा एक स्वभाव असा झालेला आहे, काहीतरी करावं म्हणजे परमार्थ होतो, काहीतरी करावं म्हणजे संसार होतो. संसारामध्ये करावं लागतं, कारण आधी संसारामध्ये ज्ञान आहे आणि मग क्रिया. परमार्थामध्ये आधी ज्ञान नाही, आधी क्रिया करावी लागते आणि मग ज्ञान प्राप्त होतं. एखादी गोष्ट प्रयोजनाशिवाय कोण करायला धाडस करत नाही. सामान्य माणसं काहीतरी मिळगत असेल तर आम्हाला गाडीला किक मारताव माणसं. आधी विचारते आता वाडं आहे काय तिथं आणि मग किक मारते. मोकळं जाऊन बांधावपासून चुना तांबाखू करण्यात काय अर्थ नाही, वेळ वाया जाणार. म्हणून माणसं तयारी करून संसारात उतरतात. परमार्थात मात्र किती वेळा हरिपाठ वाचला तर मुक्त होईल याचं काय गणित कुठं मांडलेलं नाही. कोण अधिकारी कसा भेटेल, कोणाला कोण उपदेश करेल, कोणाचा कोण गुरु कसा असेल सांगता येत नाही. म्हणून फार गुरु देखणा असावा अशी अपेक्षा असो नाही. गुरु पांगळा असला तरी हरकत नाही, पण ब्रह्म कळलेला असावा. हातीवनं फिरणारा असायचा आणि तो कुठेतरी JCB घ्यायला लावा लागला म्हणजे काय करता. ते गुरुही नरकात आणि शिष्यही त्याच्या मागोमाग. पांगळा असावा गुरु, गुरुला काही नसावं पण ज्ञान असावं आणि या जगाला कसपटा समान मानणारा असावा. महाराज सोने आणि मात्या मृत्तिके, सोने रुपया मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैश. एवढा मोठा शिवाजीराजांच्या सारखा छत्रपती महाराज समोर आले तरी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. हे सदैव वारकरीच्या लक्षात पाहिजे महाराज. पराविया नारी माऊली समान. केवढं साता समुद्रापार आलेलं वैराग्य असेल महाराज. एक स्त्री महाराजांची परीक्षा बघण्याकरता येते, तिला माऊली म्हणतात. हे अर्जुनालाच जमलं एक इंद्राच्या दरबारात आणि एक तुकोबारायांना जमलं. हे कुणाचा घास नव्हे महाराज. अनुकूल परिस्थिती असताना विषय सोडणं याला वैराग्य म्हणतात. प्रतिकूल परिस्थिती असताना पोटात चावताना महाराज लाडू नको म्हणणारी पुष्कळ आहेत. तरीसुद्धा बांधून नेतील घरला, काय सांगता यायचं का. निदान दुखायचं कमी झालं तरी खाय गावल म्हणणार. कारण आम्ही पांडव पंचमी म्हटल्यावर फराळ संपला महाराज. फराळ खाऊन तिथनं पुढे उतारतोय. अजून एकेकांच्या घरात कानुलाई शिल्लक म्हटलं आता ते काय काय त्याचं तयार व्हायला देव जाणे. अजून खातात माणसं. एवढी माणसं लोभी आहेत, मोहात अडकलेली आहेत. हे मोहाचे प्रसंग ढकलण्यासारखा एखादा वैराग्यवान गुरु भेटावा. आणि गुरु हा निष्काम ईश्वरसेवेशिवाय भेटत नाही. निष्काम ईश्वर सेवा केली तर गुरु भेटतो आणि गुरुची निष्काम सेवा केली तर देव भेटतो. नामदेवरायांना आधी देव भेटला पण एकदेशी परिचिन्न होता. देव सांगतात नामदेवा हे खरं नाही, तू देवाची गुरुचं ज्ञान घे आणि मग सर्वाभूती पाहे एक वासुदेव अशी अनुभूती आली. असे संत भेटावेत आणि असे संत ज्या ठिकाणी गेले ते कुठं गेलेच नाहीत महाराज. फक्त आम्हाला असं सांगावं लागतं. आम्ही भडगावातून कीर्तन करून आलो. कीर्तन ही गोष्ट महाराज देवाचीच आहे, देवाचंच सांगायचं असतं. त्यात वक्त्याचं पदरचं काय नसतं. पण वक्त्याला असा अभिमान होतो हे माझं कीर्तन आहे. कीर्तन पांडुरंगाचं काय मळगजा बोवाचं कीर्तन पांडुरंगाचं. यात पांडुरंगा वाचून कोणाचं सांगू नाही. आता श्रद्धा ठेवणारी मंडळीच महाराज कलियुगामुळे भाव निघत आल्यामुळे श्रद्धा कुणावर बसते हे सांगते. श्रद्धा अनुभवावर असावी, श्रद्धा संतांच्यावर असावी. आम्हाला एखादं कापड घेताना नाही कळलं दुकानात, एखादी साडी घ्यायची आहे म्हणा, मी एकटाच गेलो, आईची साडी असेल, पत्नीची असेल, घरच्यांची असेल, तर तिथं एखाद्या दोघी चौघी स्त्रिया बघून आम्ही काय करतो त्यांना तुम्ही हे पसंत करा, तुम्हाला कुठलं बरं वाटतं. कारण मी काही नेसत नाही, पण ज्यांना कळतंय त्यांना ते काय करायचं आहे परीक्षा. आणि मग जर परीक्षा बघून ही कितीला घ्यावी तर 600 रुपये सांगतील, 400ला घ्या असं त्या बायका सांगतात. त्या निमित्तानं निदान अचूक निवड करणाऱ्या स्त्रिया भेटल्या. आता त्या स्त्रिया नेसणाऱ्या असल्यामुळे त्यांना जाण आहे कोणतं सूत चांगलं, कोणती साडी आता वापरावी. या ज्ञानाचा वापर करून मी ती साडी आमच्या घरला नेली तर बिघडतंय काय हो, आणि माझ्या मी बुद्धीनं घेऊन गेलो तर चुकणार. श्रद्धा ही दुसऱ्याच्या अनुभवावर सुद्धा ठेवावी लागते. निळोबाराय सांगतात, निळा म्हणे जाणोनी संत
येती धावत प्रतिवर्ष. का आळंदीला लोक जातात तर निळोबराया सांगतात. जाणलंय संतांनी ते, त्या क्षेत्राचा महिमा जाणलाय. कार्तिकीचा आषाढीचा महिमा जाणलाय संतांनी. आणि हा महिमा सांगणारे सगळे निष्काम संत आहेत महाराज. त्यांच्याकडून आम्हाला त्यांनी आमच्याकडून काहीतरी मिळावं अशी त्यांची अजिबात अपेक्षा नाही. अशी निष्काम सेवा करणारी मंडळी, फक्त पंढरीचे आर्त धरून राहणारे सगळे हे संत पांडुरंग रूपच झाले महाराज. तुका म्हणे धन्य त्याचे जिने, जी ही वासुदेवी घातले दान, तया न लगे येणे जाणे, झाले वासुदेवी राहणे गा. त्यांचं राहणं वासुदेवातच झालं आहे. त्यांना कुठं जाता येता जावावं लागतच नाही. कोण जातात महाराज? सकाम कर्म करणारे स्वर्गात जातील, त्याच्यापेक्षा वैकुंठ कैलासाला काही जातील. पण तुकोबाराय सांगतात नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा नाश. म्हणून वारकऱ्यानं इहलोकातल्या धनाची इच्छा करू नये, इहलोकातल्या भोगाची इच्छा करू नये, परलोकाच्या सुखाची इच्छा करू नये. स्वर्ग वैकुंठ कैलास हे उच्च लोकाची कल्पना करू नये, सुखाची इच्छा धरू नये. नव्हे याच्या पलीकडं महाराज मुक्त होण्याची सुद्धा इच्छा करू नये. पण मुक्ततेचं ज्ञान घ्यावं आणि सगुणाची काय करावी? उपासना करावी, सेवा करावी. आणि पंढरीतच माझा देह राहावा, पंढरीतच माझ्या पांडुरंग परमात्म्याची विलीन व्हावा, अशी एक भूमिका आहे संतांची. म्हणून सगुण उपासनेला फार किंमत वारकरी संप्रदायात दिलेली आहे. वास्तविक मुक्ततेचं ज्ञान संतांच्या जवळ आहे, पण ती सेवा करणारे सगळे संत त्या ठिकाणी गेले असं काय सांगतात? तर ते ठिकाण आहे. ज्ञानोबाराय सांगतात ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तन्ते भूया. परत तिथून मागं येता येत नाही, अशा ठिकाणी गेले म्हणजे जीवनमुक्त झाले. आणि जीवनमुक्त पुरुष हे चित्त बाधित झालेले असतात. त्यांचं चित्त त्यांना कारलं कडू लागतं, लाडू गोड लागतो, हे सगळं चांगलंच लागतं आहे महाराज आमच्या तुमच्यासारखं. पण हे लाडवाच्या सुखात रमत नाहीत, कारल्याच्या कडू गुणाला दुःख मानत नाहीत. रागद्वेषाच्या पलीकडे गेलेले संत आहेत. तुम्ही आम्ही रागद्वेषात आहोत. आम्हाला पाण्याच्या भांड्याला धक्का लागला तर पाणी सांडतं असा नियम आहे. दुधाच्या भांड्याला धक्का लागला तर दूध सांडतं. आम्हाला कुणाचा तर धक्का लागला तर काय बाहेर येईल? शिव्याशिवाय काय येणार नाही. आणि मग आमच्या अंतःकरणात ते असल्याशिवाय बाहेर येते काय हो? संतांना तुम्ही धक्का देऊन बघा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तिची जा. आंब लागलेल्या पुष्कळ मोठ्या झाडाला दगड मारला तरी ते आंबेच देतात महाराज. कितीही वृक्ष उन्हात तापतो पण असलेल्याला सावलीच देतो. गाय दूध देते. पिबंती नद्या वाहतात नद्या ह्या गार करीत. पेका फेडी तपाप ताप पोखीत त्रिचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. म्हणून ही गंगा गोमाता म्हणली. एक गीता भगवद्गीता माता म्हणली आपल्यामध्ये. असे 5 गकार आहेत. भगवद्गीतेलाही माता म्हणलेली आहे आमच्यामध्ये. आणि हे सगळे महापुरुष निकोप निष्काम निष्कपट अशी सेवा करत आहेत. यांना तुलना उपमा देण्याकरता या जगामध्ये कोणतीही नाही. कामधेनू कल्पतरू चिंतामणी ही आवडीची धनी पुरविती. तुकोबाराय मात्र ह्या संतांना उपमा देण्याकरता माझ्याजवळ काहीच नाही म्हणतात. आणि अशा ठिकाणी संत जे गेलेले आहेत ते महापुरुष, संत म्हणजे ज्ञान, संत म्हणजे सद्वस्तू, अशा ठिकाणी जाऊन पोचले. त्या ठिकाणी मला पोचव, कारण इतर साधनाचं बळ आमच्या अंगामध्ये नाही. कारण इतर साधनांनी काय काय एकी केली हातोफळी ठाया बळी पावली. आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा. आमच्याजवळ विवेक आणि वैराग्य नाही. का वैराग्य नाही, विवेक? तर आम्हाला तशी सांगणारी भेटली नाहीत. आणि आमचं आयुष्य आतापर्यंत संसारात निमग्न झालेलं आहे. आणि आता संसार जर सोड म्हटलं तर आसक्ती झालेली आहे दृढ. आणि दृढ आसक्ती सोडून तसं जायचं म्हटलं तर मग आम्हाला जो त्यागाचा काय होतो, त्रास होतो, तो फार वाईट आहे. म्हणून क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिले अवीट निजसुख. थोडासा त्याग करावा लागेल महाराज. आम्हाला तेवढी सहनशीलता नाही. समुद्र मंथनामध्ये जे मंथन केलं, पहिल्यांदा अमृत निघण्याकरता ठिकाण बदल आहे का तेच आहे हो. अमृत शेवटला निघालं. पहिल्यांदा काय निघालं? विष निघालं. विष पिण्याकरता भगवान शंकराने आपला गळा पुढं केला, प्राशन केलं. ते संकट जगावलं, निस्तरविलं भगवान शंभूनी. नंतर आस्ते 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 महाराज काही मंडळी कामधेनूत थांबली, काही कल्पतरूत थांबली, काही उच्चश्रवा घोडा निघाला, काही लक्ष्मी निघाली, पारिजात, कौस्तुभ, मणी निघाली. ते प्रत्येक देवदेवतांनी वाटून घेतले. आणि मध्यावधीमध्ये आल्यानंतर महाराज सुरा निघाली, म्हणजे दारू निघाली. तिथं दारूचा पात्र आल्यावर सगळे आसुरपार टिकाय झाली हो. आता आमचं काय काम नाही म्हणाले. ते घेटला घाडा ती महाराज ती बाजूलाच केली. आता दारू मिळतोपर्यंत थांबणारी आसूर पुढं आणि जराशी थांबते तर अमृत मिळालं असतं का नाही हो.
पण थांबायची तयारी नाही. ते थांबले देव आणि देवांना ते भेटलं. आता मला सांगा, सहनशील जो आहे त्यानं तेवढ्या धैर्य धरून कडेपर्यंत थांबायला पाहिजे का नको का? येथे अवघे वाया गेले दिसते सायास. परमार्थ हा सायास केले तरी वाया जाणार आहे. म्हणून आपण इथनं मन काढावं, अशी बुद्धी एक धैर्यवान पुरुषाची तयार व्हावी. म्हणून असं धीर असणारं बळ विवेकाचं वैराग्याचं अंतःकरणात नाही. जागा तीच असते महाराज. भडगाव सोडून जायची गरज नाही. पाणी चोख मिळायचं झालं तर 5 फूट खड्ड्यात मिळतंय. 50 फूट खाली कातळ्यात जायला पाहिजे, काळ्या दगडात, तेव्हा प्यायसारखं पाणी मिळेल. पाणी लागतंय 10 फुटावर वगैरे गढूळ पाणी लागतंय, पिण्यासारखं लागत नाही. तसा अस्सल परमार्थ मात्र ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. आपला अनंत आळवणं हा महाराज धन मान या प्रतिष्ठेच्या पलीकडे असला पाहिजे. नाहीतर मनी धन आणि मान मुखे बोले ब्रह्मज्ञान, काय उपयोग आहे महाराज? आणि मग तुकोबाराय आहे त्याच्यासाठी म्हणतात, दंभे करू भक्ती सोंग दाऊजना अंतरी भावना वेगळी या. म्हणून कोणाचं अन्न खाण्याची इच्छा नव्हती तुकोबारायांना, कोणाच्या धनाची इच्छा नव्हती, कोणाच्या मानाची इच्छा नव्हती. तुकोबाराय सांगतात, रडवनिया मान कोण मागता भूषण देवे दिले तरी गोड राहे रुचेनी गोड. म्हणून इथून असते असते मन बाजूला काढायचं. मन हे वासनानुसारी बुद्धीच्या रीत्यानं काम करतं. ज्ञानेंद्रिय अतिउच्च आहेत, कर्मेंद्रिय त्याच्या खालोखाल आहेत. कर्मेंद्रिय काम करतात, ज्ञानेंद्रिय आपल्याला दृश्य दाखवतात. दाखवलेलं दृश्य आगंतुक बघावंच लागतं महाराज. बघितलेलं मागं दाखवायचं काम मनच करतंय बुद्धीला, आणि बुद्धीचा निर्णय मनच इंद्रियांना दाखवतंय. मन 2 कामं करतंय. आत माल दाखवायचा एक, आणि आतनं आलेला निर्णय बाहेर पोच करायचा आहे. आता ती इंद्रिय बुद्धी वासनानुसारी असल्यामुळं समोर आलेलं चित्र भोगायचं काय त्यागायचं ही बुद्धी निर्णय करते महाराज. बुद्धीसुद्धा जड आहे, खरं वासना आहे ती अनंत जन्माची मागली आहे. म्हणून अजामेळ नुसता दलित वस्तीतनं गेला महाराज, चित्त बिघडलं. विश्वामित्र जाता जाता स्वर्गात गेले, मेनकेला पाहून भुलले. संत कुठल्याही रस्त्याने गेले महाराज, भुलले नाहीत. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे. परमार्थाची वाट मात्र त्यांनी अजिबात सोडली नाही महाराज. मोडून या वाटा किंवा वाढवा या सुख भक्तिभाव धर्म या वाटेवरच आरूढ राहिले. एवढा संतांचा पाय महाराज. अंगदानी कसा पाय रोवला रावणाच्या सभेमध्ये, तो कोणाला हलवता आला नाही. असं अभंग धैर्यबळानं महाराज सगळे संत उभे आहेत. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, ही दैवी हेष्या गुणमयी मम माया दुरत्यया. ही दुरत्यय अशी असलेली माया नदी ही पार करता आत्तापर्यंत कोणाला आलेली नाही. यात काही एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले त्यांची शुद्धीची नाही. एक जाणीवेच्या डोही गरवेची घडली. एके वैशेचे जाड बांधले ते मनमथाचे काशी लागले. ते विषय मगरी सांडले चघळून या. एक वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहंभावाच्या धोंडी. ते मदमिनाच्या तोंडी सगळीची गेली. एकी मोक्षी लागावयाच्या आशा केला कर्मबाह्यांचा भरवसा. परिते पडले वळसा विधिनिषेधाच्या. आणि मग येत एकची लीला तरले जे सर्व भावे मज भाजले. सांगतात ही सगळी मंडळी एक तर योगाचा विपाय होईल, योग थोडा उपयोगी येईल, पण योगापेक्षा देखील सर्व भावनेनं ज्याने माझं भजन केलं तीच त्या पदावर जाऊन आरूढ होतात. आणि त्याला पारमार्थिक वैभव म्हणतात. आणि असं पारमार्थिक जीवन आपले संत जगले. ते जीवन जगत असताना लौकिकातले निकष टाकावे असं नाही महाराज. तुम्हाला जे काय अन्नमान धन मिळेल हे मिळवायचंच. जर त्रासच करत असेल तर मात्र याचा त्याग करावा लागेल. कारण ही सगळी मंडळी महाराज परमार्थ बिघडणारी आहेत. संसार करत करत परमार्थ जोडतोय हे खरं आहे. हे आम्हा तुम्हाला करता सामान्य माणसाकरता मांडलं. पण परिपूर्ण त्याग केल्याशिवाय संसार परमार्थ काय होत नाही, सिद्धीला जात नाही. तुकोबाराय त्याच्यासाठी सांगतात, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी. वृत्तीवरी आलं तर दुःख सोसावं लागतं महाराज. म्हणून इथं जीवही द्यायचा नाही, पण जीव दशा घालवल्याशिवाय राहायचं नाही. एक जीव दशा नावाची गोष्ट आहे महाराज. इथे एक भ्रांती आहे, मी आणि माझं असं. यात वास्तव मी कोण आहे आणि माझं याचा विचार शहाण्या मनुष्यानं करावा. अहम इति प्रथम अध्यास आहे आणि मी म्हणणारा दुसरा अध्यास आहे. यात मी आणि माझं हे सापेक्षानं फिरणारं सगळं चक्र आहे. आणि ही सगळी मंडळी महाराज कुठंपर्यंत येतील? नामदेवराया सांगतात, ग्रहदाराची कामिनी ते तव राहिली भुवनी. आणि मी तव जळत असे स्मशानी अग्निसवे कला. माझा देहसुद्धा तिथं कामाला येत नाही. धष्टपुष्ट खाऊन महाराज, पनीर खाऊन, श्रीखंड खाऊन आता ते दिवस आहेत म्हणून सांगायला लागलो का. ते खाऊन पुष्ट झालेला देह मात्र जाळायला लागल्यावर मात्र जीवात्मा इथून निघून जातो. आणि एकले मेळी संचिताचे. इथून मग एकट्यालाच प्रवास करावा लागतो. आणि मग सगळी माणसं तिथं हजर असतात, पण मला जाताना कोण बघत नाही. मी किती शोक करत असतो. आणि असं मरण संतांना नको आहे. संतांचं मरण आहे ते जीवनमुक्तीचं आहे.
ते कधीच मागील या जन्मा मुक्त झालो. शोकाग्नीनं कसा बर्फ वितळावा तसा देह त्यांचा वितळूनच जातो महाराज, परत ते जन्माला येत नाही. गवळणीच्या रूपकामध्ये तुकोबाराय सांगतात, पाहते गवळणी पाहते गवळणी पाहते गवळणी पाहते गवळणी तवती पालथी दुधानी तवती पालथी दुधानी म्हणे नंदाची आपोरे म्हणती नंदाची आपोरे तवती पालथी दुधानी तवती पालथी आजी चोरी केली आज नंदाच्या मुलानं खरी चोरी केली म्हणतात. म्हणजे आतापर्यंत चोऱ्या होत्या पण खोट्या होत्या का काय की. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. कृष्ण परमात्म्यानं त्यातलं सगळं खायचं ते खालं महाराज, आणि घट फोडले नाहीत, रांजण फोडले नाहीत, मडकी फोडली नाहीत. त्या काय ठेवल्या? पालती करून ठेवल्या. पालती करून का ठेवल्या तर आणि परत कधीतरी त्या भरता येतील. मोक्ष कसा आहे? गाडगं फोडण्यासारखं आहे, परत जन्माला यायचं नाही. आणि सगुणाची उपासना करायची झाली तर मग देह घ्यावा लागतो, व्रती धारण करावी लागते. मी ब्रह्म आहे असं कळवून घ्यायचं, पण ब्रह्मरूप व्हायचं नाही. फक्त निश्चय ठेवायचा की ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहर्निशे, की बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे. आपण बुद्धीचा निश्चय असा करायचा मी जीव नसून देव आहे. आणि मग देव असेन तर मग मी अमर नसेन कशावरून? अमर तू खरा कैसा नव्हे मी दातारा. देवा तुझी आतापर्यंत काही मिली नाहीत, नाही आमच्यात आजा पंजा सगळी मिली. आमचं असं का? आम्हाला बालत्व तारुण्य का? तुझं मात्र असं का नाही? तू असा अमर का आहेस? आणि असा तू शुभ लक्षणाने युक्त आहेस. दैवी संपत्ती तुझ्याजवळ आहे, तुझं घोंगडं चांगलं आहे का नोभा तुझी घोंगडी चांगली. आणि आम्हाला असं नवाठाई फाटून गेली, असं काही लक्तरं दिलीस आम्हाला. मग ही महाराज 84 लक्ष्मीने दिलेली त्यानं कपडेच आहेत. आता या जन्मात कापडं घालायचं दिलं आहे शरीर म्हणून नशीबवान आहोत. पुढल्या जन्मामध्ये बिन कापडाचं दिले आहोत. थंडीत अंगावर घ्यायला पर्याय नाही, काय टाकल ते खायचं महाराज. अगदी हरण्याने बैजा जरी झाली जोडींची नावं आहेत महाराज. ती रंगवतील, हळीव खायला घालतील, मात्र कडबाच घालतील. काय बासुंदी पाजतील? कडबा. बैल ते तर करबाडे हे न चुकेगा पुढे परिचय नेई जे वराडे समर्थाचे नी. माऊली म्हणतात मोठ्याच्या लग्नाला जरी वराट आला, नवरी बसणाऱ्या पहिल्या गाडीला म्हणे टोकदार शिंगाची बैल असायची. म्हणजे त्या शिंगावरून ओळखायचं यात कोण असली पाहिजे? नवरी असली पाहिजे. आणि मग गुंड शिंगाची, वाकड्या शिंगाची, तुमच्या आमच्यासारख्याची बैती असणी सगळी चालतात ना. पुढं महाराज एखादा पाटील चालवाय असणार, मालक म्हणून जो बसला आहे कंसासारखा रथचालक असतो तो. बहिणीच्या लग्नात जसा कंस बसला तसं त्या मुलीच्या वऱ्हाडाला घेऊन जात असताना एक टोकदार शिंगाची बैल असायची. पण मला एवढी मोठी बैल जरी कोट्या रुपयाची असली तुमची, तरी तिथं लग्नात मालक लाडू खाईल पण बैलाला लाडू वाढतील काय? कडबा टाकतील, गवत टाकतील. तसं तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत महाराज. आम्हाला जन्म घ्यायचा झाला तर आम्हाला वासनेनं घ्यावा लागतो. आणि संतांचा जन्म, देवाचा जन्म हा आविर्भाव आहे. संत कुठं गेले नाहीत, कुठं आलेही नाही. आजही तुकोबारायांना येता येतं, आले
संताजी महाराज जगनाडी तेलींच्या करता आले, सुदुंबरेकरांच्या करता आले, लोहगावच्या अनेक भक्तांना त्यांनी भेटी दिल्या. निळोबारायांना 42 दिवस उपोषण केल्यानंतर भेट दिली. आजही तुकाराम महाराजांचा जप कर जरा मी आठवडा काढू महाराज नामचिंतनात, तर का भेट देणार नाही? पण आमची माणसं एका ठिकाणी तुकाराम म्हणत राहीत नाही. ही हितं थोडी म्हणतात, गोरंब्यात थोडी, भडगावात थोडी, असं जागी जागी फड तोडी जायचं. एका गावात कडकवा तोडीनं लावायची नाही. फड चांगला आहे तिथं जाणारे आम्ही मंडळी आहोत. असे नका, पण काही असे ना, जिथं आवड आहे तिथं नामस्मरण होतंय. संतांना जाणं येणं नाही का, पालती दुधाने ठेवली. एखाद्या डेऱ्याला छिद्र पडलं तर जुन्या बायका वगैरे माणसं तुम्ही म्हणायची पाय आल्यात या डेऱ्याला. पाय आल्यात म्हणजे आता हे घरात राहायच्या लायकीचं, त्याला बाहेर कुठं ठेवायचं? वळचणीला. बाहेर ठेवलं तरी पाणी भरायच्या लायकीचं ते असत नाही. म्हणजे एकदा जीवनमुक्त झालेला पुरुष प्रपंचातही कार्य करत नाही महाराज, आणि संसारातही तो आपल्या परमार्थातही उपयोगाचा राहत नाही. का तर वृत्ती नाही, वृत्ती बाधित केलेली आहे. आणि ज्याची बाधित चित्त झालेला आहे तो उच्च मुमुक्षु म्हणावा, जीवनमुक्त त्याला म्हणावा. सदोष चित्त आहे तो संसारी, निर्दोष चित्त आहे तो मुमुक्षु, आणि ज्याचं चैतन्य चित्त झालेला आहे तो विदेही महात्मा. म्हणून आम्ही सामान्य जीव आहोत, आम्हाला आपली चूक कबूल करायची सवय नाही. संतांनी आपली चूक कबूल केलेली आहे. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी भाचे कृपानिधी माय बाप्पा. तुम्ही आम्ही सामान्य जीव असलो तरी आमची चूक आम्हाला कळावी. माझे मज कळो येते अवगुण, आमचे अवगुण कळावे, आम्ही त्यातून पार पडावं असते. आणि मग ज्येष्ठ लोकांनी जी योग्यता मिळवली ती आम्हाला का देवा मिळू नये, ती परवडी का मिळू नये? एखादं लहान मूल मोठ्या पंक्तीला बसलं म्हणजे सगळं वाढोसर का वाट बघतंय महाराज. ते जेवढं मोठ्यांच्या ताटात आहे तेवढं त्याला, आता तिची भूक तेवढी असते का इच्छा असते नसते? इच्छा असते. मग वाढणाऱ्यानं भूक म्हणून वाढायचं का इच्छा म्हणून तृप्तीला वाढायचं असतं हो? त्या मुलाची इच्छा बघावी, वाढावं महाराज. सगळ्या टाळकऱ्यांना बघून एखादं कीर्तनात बाहेर गावाला गेले की महाराज एखादं बारकं पोरगं टाळ मागतंय, पण आमचे समाजसुधारक त्याला टाळ देत काय करूया? तर तिची इच्छा असते. बालब्रह्म आहे महाराज, त्याला काय कळतंय नाही कळतंय हा भाग निराळा, पण त्याला टाळ टोपी असते नसते, पण घेतंय, आडवा तिडवा वाजवतंय, बसतंय कटाळ आल्यावर. ते तरी येतंय म्हणायचं नाही, आम्ही गप्प बसायला पाहिजे. मात्र कोण कौतुक करत नाहीत. तसं कौतुक वाटे झालिया वेचाचे. नामस्मरण हे कौतुक आहे, आणि असं कौतुकानं नामस्मरण ज्या संतांनी आनंद अवस्थेत केलं त्यांनी एवढ्या संसाराकडे आपल्या कधीही लक्ष पारखून दिलं नाही. गोरोबा काकांनी नामस्मरणाच्या बळात विदेही झाल्यावर स्वतःचं पोटचं मूल गाऱ्यात तुडवलं महाराज. त्यांची बायको धावते अंगावर की काय पांडुरंगाचं एवढं वेड लागलं, जिवंत मूल पोटचं तुम्ही तुडवलं. आणि त्यावेळी जी शिव्या देते महाराज, त्यावेळी गोरोबा काका काठी घेऊन धावतात. आणि मग त्यांची पत्नी धावत येते, ती म्हणते पांडुरंगाला शिव्याशाप दिल्यानंतर गोरोबा काका हातातली काठी ठेवतात, कारण शपथ पांडुरंगाची घातलेली आहे. आणि मग त्या उगाची राहिला गोरा, तेव्हा उगारिली तेव्हा मारावयात तेव्हा उगारिली काठी. आणि मी उगेची राहिला गोरा तेव्हा शपथ ऐकली महाराज. शपथ ऐकल्यानंतर गोरोबा काका हे थांबले, हे पांडुरंगासाठी थांबले, मुलाच्या निधनासाठी नाही. त्यांना जाणीव होती महाराज, हेच मूल पुढं नामदेवरायांच्या कीर्तनात चालत येईल, हेच तुटलेले हात पुढं मला भविष्यात मिळतील. एवढी कीर्तनाचं सामर्थ्य आहे महाराज. या कीर्तनातच तुकोबारायांनी नामस्मरणाच्याच बळावर वया तारल्या. ज्ञानोबारायांनी जे काही केलं हे सगुणाच्या उपासनेच्या बळावरच केलं महाराज. निर्गुणात शक्ती असत नाही, निर्गुणी शक्तीच्या पलीकडे आहे, निरपेक्ष आहे. आणि शक्ती सापेक्ष आहे, ते माईक सगळं आहे. आणि यामध्ये येतात ते सगळे देवाधिक वैभव येतं, त्याला भगवंत असं म्हणतात. आणि हा भगवंत ज्या संतांनी ऋणी केला, तो ऋणी केलेला जो भगवंत आहे तो ज्येष्ठ पुरुषाने आपल्या श्रद्धेच्या बळावर उभा केला. आणि ती परवडी ते प्रकार आम्हाला का लाभून येत? म्हणून ज्येष्ठांची का महाजोडी परवडी न लभो, तुका म्हणे करी कोड. ही पांडुरंगा माझी इच्छा पूर्ण कर म्हणतात, कौतुक कर. कारण जी मोठ्या लोकांना मिळालेलं स्थान आहे, ठिकाण, ती योग्यतेशिवाय मिळत नाही महाराज. आणि योग्यता आमची नाही, नसली तरी योग्यता निदान दाखव तरी म्हणतात. काही माणसं म्हणतात, म्हणजे एखादा गोष्ट आपल्याला माहिती नसेल तर जरी सांग तरी म्हणतात, पण गुजेवीन हित सांगायचं झालं तर ते गुज तर त्या पद्धतीचं पाहिजे, ऐकणारी व्यक्ती तसली पाहिजे महाराज. नंतर मग ऐकायचं नाही, नुसतं त्याचा विपरीत अर्थ लावणारी भेटली तर ते शक्य नाही. म्हणून मोठे लोक महाराज आचार्य झाले, पण परमार्थामध्ये वारकरी इतका अधिकार त्यांना भोगता आला नाही.
मोठे मोठे आचार्य अवतारी सत्पुरुष होऊन गेले, पण ज्ञानोबारायांच्यासारखी योग्यता, तुकोबारायांची सारखी आज गुरु नानक जयंती महाराज केवढे मोठे एखाद्या धर्माचे संस्थापक, पण काय त्यांचा देवावर निर्गुणावर विश्वास, असा एक दृढ विश्वास असणारी मंडळी आपल्या महाराष्ट्रात भारतात होऊन गेली. त्यांच्या बळावर आज वारकरी संप्रदाय टिकून आहे, धर्मशास्त्र टिकून आहे. म्हणून अशा संतांच्या ठिकाणी सदैव श्रद्धा, देव, संत आणि श्रीगुरु याच्या ठिकाणी असलेली श्रद्धाच आम्हाला तारेल, आणि त्या श्रद्धेच्या बळावरच आम्ही आतापर्यंत परमार्थ करीत आलेलो आहोत. म्हणून या परमार्थामध्ये देखोविकीचा परमार्थ उपयोगाचा नाही, दांभिक परमार्थ तर नकोच आहे, सेवेचा परमार्थ असावा. आणि सेवा ही महाराज वेगळी आहे. सेवा ते आवडी उच्चारावे, भेदाभेद काम निवारुणे. इतर परमार्थाचा अभ्यास हा पाठपाठांतरासाठी आहे, वेदांत उपनिषद हे पाठपाठांतर आपल्या उद्धारासाठी आहे. पण जे करायचं आहे ती सेवाच करायची आहे महाराज. जावे पंढरीशी आवडे मनाशी, कधी एकादशी आषाढी असे सदैव आस लागावी. आणि मग आपलं सगळ्यांचं माहेर मात्र तेच आहे. पंढरी आहे माझे माहेर साजनी, ओविया खंडनी गाऊगीत. असा प्रत्येक जीवाचा प्रवास आपल्या मूळ स्वरूपाकडे चाललेला आहे. कोणीही महाराज कुठं चुकून जात नाही. उगाच आता लोक म्हणतात अधोगती सद्गती हे व्यवहारात मांडलेले पर्याय आहेत, पण जीव हा पूर्ण होण्याकरताच प्रवास करत आहे. प्रकृतीनं कधी कोणाला कधी लवकर भेटेल, कधी कोण वेळानं पोचेल, पण जीव मुक्ततेकडेच वाटचाल करत आहे. अशी मुक्ततेची आशा तुम्हा आम्हाला सदैव राहावी. त्या मुक्ततेकरता महाराज सद्गुरू भेटावेत अशी तळमळ असावी. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, अशी सदैव तळमळ असावी. आणि अशी तळमळ ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला देव ददामी बुद्धियोगम तम, भेटवून देतो महाराज. ज्याची तळमळ आहे, चिंता आहे, त्याला तो भेटवून देतो. सुदामाला परमात्मा भेटला, विदुरांना देव भेटले, मैत्रेयांना देव भेटले, अक्रूरांना देव भेटले, शबरींना देव भेटले. हे काय अपार तप केलं म्हणून नाही महाराज, श्रद्धा ठेवून एका ठिकाणी मंडळी राहिली. आणि अशी सहनशीलता धैर्यानं जी मंडळी राहिली त्यांना परमार्थामध्ये यश मिळालं. आणि ते यश म्हणजे तुकोबाराय सांगतात ती परवडी आहे, प्रकार आहे, पर्वणी आहे. ती पर्वणी संतांनी आमच्या भोगली. म्हणून चोकोबारांच्या समाधीवर आज मोठे मोठे आचार्य डोकं टेकतात महाराज. आग्रह आहे, काय करावे जातीला, तुका म्हणे चोका भला, काय जात मोठी करायची. चोकोबारांचं चोख पण बघा म्हणतात ते. आणि मग एवढे मोठे आताचे मोठे आचार्य गोविंददेवगिरी महाराज, मोठे मोठे हे आदित्यनाथ वगैरे मंडळी युगी आहेत. ती मंत्री असतील ते भाग निराळे, पण मोठ्या मोठ्या आखाड्याचे ऋषीमुनी येऊन चोकोबारांच्या समाधीवर डोकं टेकतात. चोकोबारांच्या योग्यतेसाठी, चोकोबारांच्या जातीसाठी नाही. म्हणून जाती सरती होत नाही. इथं सरतं होतं ते कर्तृत्व, इथं सरतं होतं ते व्यक्तिमत्व, इथं उत्साह परमार्थात पाहिजे, इथं गुरुशास्त्र याच्यावर श्रद्धा पाहिजे. आणि या श्रद्धेनं परमार्थ वाढतो महाराज. इतर कोणती बंधनं परमार्थाला फारशी अनुकूल आहेत असं मला वाटत नाही. शास्त्राचीच कोर ज्यानं सोडली नाही महाराज त्याला घर बसल्या देवाला यावंच लागेल, कारण शास्त्रात एवढं सामर्थ्य आहे. ती गोष्टच अशी आहे महाराज, ज्या घरावर डांब आहे इथं लाईन दिली मीटरला तर लाईट येईल काय? डांब आहे म्हणून लाईट येईल नाही. माझ्या दारात डांब आहे म्हणून जर बसला तर घरात चिमणीच लावून बसायला लागेल, मेणबत्ती लावून. तसं माझ्या घरात आजापासून गाथा ठेवलाय म्हणून मी फिरायला पाहिजे का वाचायला पाहिजे? वाचलं तर डोसक्यात उतरल काहीतरी महाराज, काय उगाच डांब दारात आहे म्हणून नाही चालणार. तसं आपण जी सेवा करायची त्याची काहीतरी कनेक्शन जुळलं पाहिजे. आणि ते कनेक्शन जुळायचं झालं तर मग मला सांगा, जागा बदलून कनेक्शन घ्यायचं काय? जे जळलंय ते रिपेरी करायला पाहिजे. नदीचं मोटर जळलं म्हणून हिरीवर आणून बसवलं, जाग्यात काहीतरी फॉल्ट असेल. तसं भडगावची जागा बदलून जर आम्ही काशीला गेला तर भडगावातला स्वभाव काशीत जाऊन बदलल काय? देह नुसता गेला तिकडं. मग देह फिरवून सुद्धा येईल माणूस काय? मनच बदलायला पाहिजे, मन बदलता आलं पाहिजे. चित्त चैतन्य मुरे बाई. चित्त का म्हणावं तर मनाला पर्यायी शब्द म्हणून चित्त, अहंकार, अंतःकरण असं वापरलं आहे. वास्तविक एकच आहे. लाईट गेली म्हणण्यामध्ये वीज गेली असा अर्थ आहे. बल गेला याचा अर्थ काय? त्यातलं लाईट गेलेली आहे असं पर्यायी शब्द. मन इकडे गेलं, चित्त इकडे गेलं असं म्हणतात. ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार एकच महाराज. असं एक मनावर आपल्या धारणा असावी. मन शुद्ध करण्यासाठी परमार्थ असावा. चित्तशुद्धीचाच परमार्थ देवाला आवडतो. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती गासूनी कैशी निवृत्तीशी आले. हे सगळे प्रवृत्ती धर्मातले श्रेष्ठ लोक आहेत महाराज. यांना अजिबात भुलायचं नाही. प्रवृत्ती धर्मात केवढाही मोठा झाला तरी आहार निद्रा भयमैथुन याच्या पलीकडे गेलेला नाही. सगळे संत आहार निद्रा भयमैथुनाच्या पलीकडे गेले. निद्रेवर विजय मिळवला, आहारावर विजय मिळवला. आणि मग सगळ्या संतांनी भय, निर्भय अवस्थेत जीवन जगले. तुम्ही आम्हाला भय आहे,
संतांना भय नाही, संत समाधानात आहे, संत तृप्तीत आहेत, संत स्वानंद सुखात निमालेले आहेत. आम्हाला मात्र ते सुख नावाची उणीव आहे आणि ते सुख लाभण्याकरता आम्हाला सदैव अशी इच्छा पाहिजे की जे संत अशा निर्मम अवस्थेला पोचले, निर्द्वंद्व निरपेक्ष, ज्या ठिकाणी निष्परिग्रह काही साठवून ठेवावं लागत नाही महाराज, अशा ठिकाणी गेले ते ठिकाण आम्हाला लाभावं. ते ठिकाण नमे विदू सुरगना प्रभवम न महर्षया, त्या पदाचा कुणालाही आतापर्यंत अपूर्व असं कळलं नाही आणि असा अपूर्व नावाचा मोक्ष ज्या संतांनी तुम्हाला आम्हाला दाखवला त्या संतांच्या ठिकाणं आम्हाला जाता यावं म्हणून तुकोबाराया कळकळीनं मागणी मागतात की संत गेले तया ठाया देवराया पाववी. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री नामदेव महाराज संत गेले तया ठाया, 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 संत गेले तया ठाया. ठाया.
संत गेले तया ठाया 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 संत गेले म्हणे करी कोड पूर्वीला डामसा संत गेले तया ठाया देवराया पाववी
तुकोबारायांच्या अपेक्षेनं जशी इच्छा पाहिजे आम्हाला संतांच्या ठिकाणी पोचायची, तशी तुकोबारायांनी जी कळकळ तळमळ व्यक्त केलेली आहे परमार्थाविषयी ती आमच्या अंतःकरणात उतरावी. आमच्याकडून वार्षिक महिन्याची काय असेल ती सेवा देवाची घडावी. अंतःकरण शुद्धीचा परमार्थ तुमच्या आमच्याकडून व्हावा. अंतकाळ कधी येईल सांगता येत नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आपली बुद्धी इंद्रिय स्थिर असताना मृत्यू यावा. आपल्याला आनंद आहे. रामकृष्ण म्हणता जावो माझा प्राण, ही अपेक्षा असावी वारकरी संप्रदायात. आणि ही इच्छा पांडुरंग परमात्म्यानं पूर्ण करावी. हे अभद्र बोलणं वाटतंय पण वास्तव आहे महाराज. कधी का असेल कोणाला काळ गाठल्याशिवाय राहत नाही. अकाली जाणं चुकीचं वाटतंय. घरची करती मंडळी होती, आई मुलगा, हे सगळं जाणं त्यावेळी भीती वाटली. एवढे श्लोक ऐकून महाराज 4 वर्षापूर्वी हे घडलं. नको त्या गोष्टी घडतात, बरोबर आहे, पण शेवटी सावरून घेणं संसारात ही तडजोडीची गोष्ट आहे. शोक करूनही गेल्या व्यक्तीविषयी शोकाग्नी त्यांना प्यावे लागतात असा एक धर्माचा उल्लेख आहे. म्हणून रडून या निमित्तानं काही घडेल ती संकल्प नामचिंतन सेवा अन्नदान हे घडावं. त्या निमित्तानं ही आजची सेवा झाली. सेवेच्या निमित्तानं उभा असताना काही फडकरी मंडळी आपले अण्णा ही सकुतात ही सगळी मंडळी तुमची गावची मंडळी महाराज ही तयार मंडळी आहेत. ती काय म्हणतात ती 1000 खुळ्यांनी प्रमाणपत्र देण्यापेक्षा एका शहाण्यानं नुसती खून केलेली बरी. खुळी घेऊन काय करता असं म्हणजे मी फार शहाणा आहे असं नव्हे महाराज. खुळं म्हणायला आम्हाला अधिकारही नाही. कोण खुळा आणि कोण शहाणा आहे माऊली ठरवलं. म्हणून आजही साखरे महाराजांच्या आश्रमात कोणाला पाठाला नको म्हणत नाहीत. कुणीही यावं, कोण आत येईल माऊलींच्या रूपानं काय सांगता यायचं नाही. म्हणून शहाणी माणसं परमार्थाची जाणती आहेत. शब्द कसे म्हणावेत काय चाली जाणणारे आहेत. वाजवणारी काय महाराज घराणेशाही आहे. हे काय पांचाळ गुरुजींचे शिष्यच आहे. ती स्तुती करू नये कीर्तनात कुणाचीच, नरस्तुती आणि कथेचा विकरा. भाट होऊन कुणाचं बोलू नये, पण कौतुकाचे शब्द सांगायला काय हरकत आहे. आमच्याकडं अशी माणसं आहेत की अगदी केंद्रावर जरी नेली तरी तिथल्या माणसांना वाजवाय ऐकायची नाही, गायला ऐकायची नाहीत, बोलायला ऐकायची नाहीत. फक्त स्टेज आमचं झालंय काय बांधलेलं आहे संप्रदायात. हे खुर्ची बसून ऐकणाऱ्यांची कीर्तन ही आपली नाहीत. ती चढाव उभा राहायची, ती सकलात बसायची, ती कवाच मुक्तीला प्राप्त व्हायची नाही. कारण बुवा चढाव ही सकलात एकाच आसनावर असावा असा नियम आहे. नारदांची योग्यता सगळ्यांना लाभावी. गाते श्रोते वक्ते ही सगळी एकाच भारवाहातली मंडळी आहेत. एकाच आसनावर असावीत. एक फक्त बदल म्हणून वस्त्र आसन द्यावा असा नियम आहे. उंच आसन असू नये, वक्ता तो श्रोता एक भेद असू नये. पण आपल्या संप्रदायाने फार बारकावे जपलेले आहेत. त्यानिमित्ताने ही कुणाची स्तुती म्हणतोय असं नाही. थोडं आम्हाला कुठल्या तरी कृपेनं वाजवा येते म्हणून त्यातलं थोडंसं कळतंय. फार काय त्याची जाण असत नाही. वाजवणं ही सेवा आहे महाराज. शहाजींच्या घरातही महाराज चालत आलेली आहे. यांनीही सेवा पांचाळ गुरुजींच्याकडे शिकलेली आहेत. म्हणणारी सगळी मंडळी तुमच्यात विभाग आहेत असा प्रश्न अजिबात नाही महाराज. मंडळी तयार होणे दुर्मिळ आहे. मला ती चाल यावी म्हणून रात्रभर घोळणारा कोण आहे महाराज? कोण नाहीत. हरिपाठ चुकल्याला विचाराय नदीच नाही विचारित माळापर्यंत जरी आला तर कोण गावत नाही. लाईट गेली आहे काय म्हणून विचारतंय. तर हरिपाठातलं एखादं प्रमाण सांग म्हटलं भेटत नाही. लाईट यायची जायचीच महाराज. वाळायचे वाळतंय, जायचं नदीन जातंय. कारखान्यात नाहीत नेलं तर नदीन नेल्यातच ऊस आधीच. कशाला काळजी करायची. ठेविली आनंदे तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पण वारकऱ्यानं मात्र याचा अजिबात उल्लेख करू नये. काय होईल ते महाराज होईल ते सहज पहा. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबाघरी एवढा मोठा राजा सालंकृत महाराज पृथ्वी त्याच्यावर परिपालनासाठी होणारा राजा. पण डोंबाच्या घरात काम करायची वेळ आली. आम्ही कोण आहे महाराज? नलराजा अर्ध्या वस्त्रावर पत्नीला त्याग करून गेला. हरी तू निष्ठुर निर्गुण. त्याच्या परीक्षेला उतरायचं तर फार परीक्षा मोठी आहे. हे आमची महाराज अजून प्रवेश नाही आहात. आम्ही ग्राउंडवरच खेळायला लागला बाहेर. अजून शाळेत एकदा घेतल्यावर मग जर मार सुरू केला तर महाराज बरे झाले देवा निघाले बरे झाले देवा. बाई लेकर कशा तुकोबारायांची परीक्षा घेतली तशी आमची पांडुरंगाने घेऊ नये. आम्हाला सद्बुद्धी द्यावी. आणि त्या निमित्तानं महाराज अशी शिवेधारी मंडळी चाल जाणणारी पाठ पाठांतर असणारी मंडळी समोर असली की एवढ्या थंडीतसुद्धा घाम सुटतोय. हे का असं म्हणावं लागतं? चुकीचा शब्द येऊ नये म्हणून मन महाराज चिंता करत असते. मग आता बेधडक बोलणाऱ्याला काय नसतंय महाराज द्यायचं. ते येईल तसं तिकडनं देतंय झाडून. तसं आपल्याला बोलता येत नाही. का बोलू नये? कारण ही भूमी आहे महाराज पवित्र संतांची. शुद्ध पुरुषांचा जन्म झालेली ही ठिकाणं आहेत. इथं अशी सेवा केली तर महाराज मग रातभर झोप लागणार नाही तिकडे बुवाला सुद्धा. ज्याचं त्यानं ही तपस्वी भूमी आहे. इथं तुम्हाला वाटत जरी असलं तरी गटार रस्तं असं असलं तरी चरणरज लागलेले आहेत. लागती संतांचे चरणरज. इथं सेवेधारी मंडळी जन्माला आली. त्या गावाचं काहीतरी विशेष पुण्य आहे महाराज.
आणि ते पुण्य एकदा उदयाला आले की स्वामी रामतीर्थ एवढे पंडित झाले, कुळाच्या पुण्याईनं झाले. विवेकानंद देशाच्या पुण्याईनं झाले महाराज. सगळे संत आपल्या वंशाच्या पुण्याईनं झाले. तसं अखंड गावाचं पुण्य म्हणा, वंशाचं पुण्य म्हणा. एक महात्मा होऊन गेले इथं, आजही ती सेवा त्यांच्या छत्राखाली वाढते. म्हणून मोठं झाड असावं आणि त्या सावलीखाली सगळ्यांनी बसावं, असं भडगावचं बाहेर गावात महाराज काय नाव निघतं. स्तुती म्हणून सांगतोय असं अजिबात नव्हे. आणि ह्याच छत्राखाली अनेक आपली गावं त्या पाठोपाठ सुधारत गेली. जिजोबाबा बोरगाव यांच्यासारखी मंडळी आली आपल्या भागात. त्या सगळ्या मंडळीने महाराज अहोरात्र देवाची सेवा केली. झोपलं तरी विठ्ठल विठ्ठल मुखातनं यायचं अशी मंडळी ती. आणि त्यांनी मग काही जी शिलेदार तयार केली, त्यांनी केलेला एक आपला महाराज पाईक त्यांच्या योग्यतेचा होता. महाराजांना 14 टाळकरी भेटले तर त्यांच्या योग्यतेचे होते. आता 4 पद्धतीनं रांगा लागतात, पण त्यातली योग्यतेची माणसं कमी आहेत महाराज. आणि योग्यतेचा एक महात्मा उभारला की मग बुवाला घाम सुटतोय. म्हणून एक तरी महिन्याचा वारकरी टाळ्याला उभा राहिला महाराज की केवढाही मोठा महाराज सांगणारा असू दे, त्याचं निम्म भांडवल तिथंच काय होतंय, बंद पडतंय. कारण त्याला सांगताना मर्यादा येते. अशी मर्यादशीर सेवा आहे ही. काय महाराज कुठं व्याख्यान नव्हे किंवा भजन नव्हे, कुठलं तरी असं कलाकार आले तर असं नव्हे. हे म्हणून सेवा आहे. पांडुरंग अभिमानी आहे. तो जीवदानी कोमसा समोर बसून सेवा ऐकतो. बसणाऱ्याबरोबर टाळाबरोबर तो मागं उभा आहे आणि वक्त्याच्या मागं वारा घालत उभा राहतो पांडुरंग परमात्मा. एवढी योग्यता वक्त्यानं जाणावी आणि आपण त्यांचं मनपूर्वक चिंतन सदैव करत राहून ही सेवा त्यांच्या चरणावर अर्पण करावी. ज्यांच्याकरता ही सेवा आहे त्यांचीही पुढं सद्गती त्यांच्या कृपेने जशी जशी योग्यता कर्माची असते त्या पद्धतीनं न्याय होतो. त्यांचं जीवनही पुढे महाराज त्यांचं सर्वांग सुंदर असं बनवून त्यांच्याकडून सेवा उत्तरोत्तर व्हावी अशी सेवेची मागणी करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.